राम तुकाराम तुकाराम एक टाळी एक तुकाराम 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 विठ्ठल वाजवा विठ्ठल बोला पुंडरी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज अष्टविनायक महाराज अंगी रोमांच उठती हातो नभे उपदेश सुख अंतरी उल्हास वित्त गोताकडे चित्त न घाली न रडे हातो नभे उपदेश सुख अंतरी उल्हास आठवोनी एका उडी घाली म्हणे तुका हातो नभे उपदेश सुख अंतरी उल्हास प्रथम नमुतो विनायक प्रथम नमुतो विनायक प्रथम नमितो विनायक प्रथम नमितो विनायक हेवणी गुरुचरणी मस्तक हेवणी गुरुचरणी मस्तक ठेवणे गुरुचरणी मस्तक ठेवणे गुरुचरणी मस्तक आवदेल प्रासादिक वदेल प्रासादिक 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 आणि हरिहराचे पवाडे हरिहराची पवाडे वाणी हरिहराचे पवाडे वाणी हरिहराची पवाडे आहा आहा रे भाई आहा आहा रे भाई आहा आहा रे भाई आहा आहा रे भाई रे बाय रे बाय रे
वदेल प्रासादिक वदेल प्रासादिक वदेल प्रासादिक वदेल प्रासादिक हरिहराचे पवाडे आरे भाई आरे भाई आरे भाई आरे भाई आरे भाई राजपवाडे आरे भाई आरे भाई आरे भाई यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजकेवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतमाश्रयेत आगी देखोनिया सती अंगी रोमांच उठती हा तो नभे उपदेश सुख अंतरी उल्हास. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भयानक रसाचं वर्णन करणारा अत्यंत सुंदर असा अभंग आहे. गाथा म्हटलं की त्याच्यामध्ये 9 रस आहे. वीर, अद्भुत, भयानक, बिभत्स, शृंगार, करुण, हास्य अशा प्रकारचे 9 रस आहे. आणि तुम्ही जर शोधायला गेलात ते 9 रस गाथ्यामध्ये सापडतील तुम्हाला. 9च्या 9 रस. तसं आजच्या अभंगामध्ये भयानक रस म्हणतात. आता भयानक म्हणजे काय? ज्याप्रमाणे भगवद्गीता सांगत असताना आणि अर्जुन ज्यावेळेला 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन श्रवण करू लागला त्यावेळेला माऊलीने असं वर्णन केलंय की म्हणे अहो श्रोत्यांनो की या ठिकाणी आता शांताच्या घरी अद्भुत नावाचा पाहुणा आला. कोणाच्या घरी? शांता म्हणजे शांताबाई नाही, शांत रसाच्या घरी. आणि कोण पाहुणा आला? अद्भुत पाहुणा. आता तुम्हाला शांता म्हणजे शांतरस कशाला म्हणतात तो तुम्हाला कळायला पाहिजे. भगवद्गीता, ज्ञान, मुक्ती याला शांतरस म्हणतात. आणि असा शांतरस 10व्या अध्यायापर्यंत चालू होता. आणि ज्यावेळेला अर्जुनाने विचारलं देवा जर प्रत्येक विभूतीमध्ये तू आहे, सूर्यामध्ये आदित्य तू आहे, वडामध्ये पिंपळामध्ये तू आहे, असा जगामध्ये सर्वत्र तू भरलेला आहे. आणि शेवटी म्हणतो की मेकांशेन स्थितो जगत, असा तू आहे. मग तो आहे तरी किती मोठा? मग 11वा अध्याय दाखवला. किती मोठा आहे बघ. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोत सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनिच. अशा प्रकारे विश्वरूप दाखवलं. त्यावेळेला ज्ञानोबा म्हणतात श्रोत्यांनो ऐका. आता या ठिकाणी काय झालंय की अहो शांताची या घरा आणि आला अद्भुत पाहुणे येरा. म्हणजे शांत रसाच्या घरी अद्भुत रस नावाचा पाहुणा आला. विठ्ठला विठ्ठला अग्नीमध्ये सती ज्यावेळेला प्रवेश करते त्यावेळेला जे पाहतात माणसं त्यांना जे अद्भुत पाहायला मिळते, भयानक पाहायला मिळते, तसा या अभंगामध्ये अद्भुत म्हणा किंवा भयानक म्हणा पण एक रस आहे. अलग लक्षामध्ये आणि अशा रसाने युक्त आजचा जो अभंग आहे. आगी देखो नियासती आगी देखो नियासती आगे कोणी असते 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 आगे रोमांच उठते आंगी रोमांच उठते हातून उपदेश हातून उपदेश आंगी रोमांच उठते आंगी रोमांच उठते हातून उपदेश
हातून नवे उपदेश हातून नवे उपदेश आगीले कोणी असती अंगी रोहांचे उठते हातून नवे उपदेश हातून नवे उपदेश अभंगाच्या पहिल्या चरणावर आपण आलो. थोडी प्रस्तावना सप्ताहाबद्दल पण करणं आवश्यक आहे की गेली 50 वर्ष या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. अष्टविनायक महिला मंडळाच्या द्वारे. हो, मला या ठिकाणी 50 वर्षापूर्वीचा इतिहास आठवतोय. मला वाटतं या सप्ताहात जे कीर्तनकार होते, या कीर्तनकारापैकी असा एकच कीर्तनकार म्हणावं लागल हो की ज्याला या सप्ताहाचं 50वं वर्ष आठवतंय, आणि म्हणजे आरंभाचं आणि शेवटचं आहे की नाही, आणि इथून पुढे चालणार आहे. 50 वर्षापूर्वी अत्यंत प्रतिकूलतेमध्ये या सप्ताहाची सुरुवात झाली. याच्या आधी वरती आणि आपल्या पार्श्ववाडीचा सप्ताह सुरू होतात, त्याला 10-20 वर्ष आधी झालेली असतील. त्यावेळेला सर्वात पहिला ठाणे विठ्ठल मंदिरातला सप्ताह, त्यानंतर पार्श्ववाडी, मग ज्ञानदेव सेवा मंडळ, त्यानंतर मग आपला अष्टविनायक, दादा पाटीलवाडी, हाजोरी हो, आणि वर्तकनगर हो. वर्तकनगरच्या सप्ताहाला सुद्धा 40 वर्ष झाले. हे सर्व सप्ताह सुरुवातीपासून आम्ही स्वतः पाहिले हो. आधी कीर्तन सुरू असताना दुसऱ्या चाळीमधून दगड मारत होते लोक, हे ना, असं वातावरण आम्ही या ठिकाणी पाहिलं. आता 50 वर्षानंतर फार वातावरण बदललं असं मला अजिबात वाटत नाही. कारण 50 वर्षापूर्वी जो समाज होता, अलग लक्षामध्ये जे लोक कीर्तनाला येत नव्हते ते अजूनही येत नाही, त्यांची बाजू मानावं लागेल ना. अलग लक्षात जे दरवाजे बंद करून श्रवण करतात, अहो अशा सप्ताहांचं मी महाराष्ट्रभर वर्णन करतो. वर्षा सप्ताहाचं अलग लक्षामध्ये की सप्ताह सुरू झाला हो की प्रवचनाला जर कीर्तनकार महाराज बसले ना, कोण, नारायण शास्त्री बुवा, प्रवचन कोणाचं, इगतपुरीचे मठाधिपती माधवबाबांच्या आधीचे नारायणबा शास्त्री महाराज हो. आणि प्रवचनाला बसले आणि लगेच एका बाईने बोंबील भाजला. आता खोली म्हणजे जवळच नाही, एकदम अशी चाळी बोंबील भाजला. तर बाबा काय म्हटले माहितीये का, कोणत्या पोट करपीना बोंबील भाजला कोण असतं कोण. म्हणजे तो एक काळ होता हो की चाळीमधल्या लोकांना की सप्ताह चालू आहे आणि आपण बोंबील भाजला तर त्यांना वातावरण खराब होईल हे सुद्धा ज्यांना माहीत नाही, अलग लक्षामध्ये अशा प्रकारचे लोक होते. आणि आता बोला बोला आहे विठ्ठल विठ्ठल. मी असं म्हणेल, या ठिकाणच्या महिलांनी पुरुषार्थ केला की 50वं वर्ष सप्ताह बंद पडू द्यायचा नाही, कशाही परिस्थितीत तो चालवायचा. आणि म्हणून या अष्टविनायक महिला मंडळाला मी सर्वात पहिलं धन्यवाद देतो, अलग लक्षामध्ये. पण मला असं म्हणायचंय, हो बरं, तुम्ही इराण मधून पळाले बर का हो, कंबोडियामधून पळून आलात, तुम्ही अफगाणिस्तान मधून पळून आलात, आता भारतामध्ये स्थिर आहे. आता इथून पुढे कुठे पळणार, म्हणजे पळणार कुठून, तुम्ही कुठे पळणार. आता इकडे पळायला जागाच नाही राहिली. इकडं अरबी समुद्र आहे, हिंदी महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे, पळायला जागाच नाहीये, अलग लक्षामध्ये. आणि जसं उन्हाळ्यामध्ये एखादं सरोवर आटत 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 कमी होतं ना, तसा आपला हिंदू समाज हा आटत 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 भारतामध्ये थोडासा शिल्लक राहिलाय. पण एक जमेची बाजू आहे, भारतामध्ये कमी प्रमाणात शिल्लक राहिलाय पण जगामध्ये वाढत चाललाय, अलग लक्षामध्ये. मग अख्ख्या जगात जेवढे देश आहे त्या प्रत्येक देशात हिंदू आघाडीवर आहे बहुसंख्येने. ती एक जमेची बाजू आहे. पण इथं आल्यानंतर मला दुःख का होतंय की लोक घरात बसलेले आहेत. 50वं वर्ष आहे, घरातून बाहेर निघावं. आता हे कोणी इगतपुरीहून आले, कोणी खारेगावहून आले, दुरून दुरून हो. म्हणजे इथं आता जो समाज दिसतोय मला तर अर्धा समाज बाहेरचा आहे, बरोबर आहे ना. मग अर्धा समाज जर बाहेरचा आहे हो, आता इथं बसेल 100 लोक आहे, 100 जर 50 बाहेरचे तर इथले किती आहे 50. म्हणजे पार्श्ववाडीमध्ये 50 हिंदू आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून संत
माते म्हणतात, उठबा होय जागा पाहि वासुदेवाला. पाय वासुदेवा. टाळ टाळ. उठबा होय जागा पाहि वासुदेवाला. उठबा होय जागा पाय वासुदेवाला. सुदिन उगवला दान आपुले घाला. 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 उठबा होय जागा पाहे वासुदेवाला. उठबा होय जागा पाय वासुदेवाला. बोला. उठबा होय जागा पाय अरे जागा हो, कशी झोप लागली हो. तुमच्या घरात तुम्ही सुरक्षित नाहीयेत, पण आमची स्वतःची घर आहे. मग काश्मीरवाल्यांची स्वतःचीच होती ना, कोणाची स्वतः घर. तुमच्या जाग्यावर राहतील, जमिनी जाग्यावर राहतील, पैसे बँकेत राहतील, पण तुम्ही तुमची मेजॉरिटी कमी झाली की तुम्हाला घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. काश्मीरचं काय झालं, त्यांचे पण स्वतःचेच घरं होते ना, पण तुमची मेजॉरिटी कमी झाली की तुम्हाला घरातून बाहेर काढलं म्हणून समजा. की बांधा, किती मोठे घरं बांधा, किती मोठे टावर बांधा, घराने टावरने तुम्ही सुरक्षित होणार नाही ज्यावेळेला तुमची बहुसंख्या राहतील. हो, अलग लक्षामध्ये काय म्हटलंय, बटोगे तो कटोगे और एक है तो नेक है. एक है तो नेक है. आता तुम्ही काय एक आहे सांगा. आजूबाजूचे लोक काय म्हणतात, हा वारकऱ्यांचा आहे हो, हा सप्ताह कोणाचा आहे, वारकऱ्यांचा आहे हो, आपला नाही तो. हो, इथंच तुम्ही फसलात, ध्यानात ठेवा. हो, इथं राहणाऱ्या प्रत्येक हिंदूने असं म्हणलं पाहिजे, अरे ते वारकरी करतात, मी पण हिंदू आहे, माझ्या गळ्यात माळ नाही पण मी हिंदू आहे, मी पंढरपूरला जात नाही पण मी हिंदू आहे, मी गंध लावत नाही पण मी हिंदू आहे, मी मांसाहार करतो पण चालेल ना. कळलं का तुम्हाला. हो चालेल. हो का, हळूहळू तुमच्यात परिवर्तन होईल. मी मांस खातो पण मी हिंदू आहे, माळ नाही पण मी हिंदू आहे. बरोबर आहे ना. हो, घरात माझ्या देवांचे फोटो नाही पण मी हिंदू आहे. हो, मी संतांना मानत नाही तरी पण मी, हे कर्तव्य आहे. तुम्ही काहीच करत नसाल तरी पण हिंदू या नात्याने सप्ताहाला यायला पाहिजे. हो, ही काळाची गरज आहे. अलग लक्षामध्ये तर तुम्ही टिकणार आहे, नाही तर तुम्ही टिकणार नाही. अशा स्थितीमध्ये आणि आपण सर्वजण या 50व्या सप्ताहामध्ये पदार्पण करत असताना ज्यांनी हा टिकवला, सर्वप्रथम मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. विठ्ठला 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 हो. आणि असा हा 50वा अखंड हरिनाम सप्ताह, या 50 वर्षाची सुरुवात मी या ठिकाणी टाळ घेऊन उभा राहिलेलो आहे. सुरुवात झाली त्यावेळेला, अलग लक्षामध्ये. कारण या जागा, ज्या जागेवर तुम्ही उभा आहात ती माझी जागा आहे उभं राहण्याची. ज्या ठिकाणी हे पखवाज वाजवतात ती माझी पखवाजाची जागा आहे. हो, आणि अजून आम्हाला अभंग आठवतात. जर रामदास भाऊंचा अभंग सांगायचा म्हटला हो तर देवासंबंधी बरं का, गणपतीच्या उत्सवात त्यांनी अभंग घेतला होता, आपुला तो एक देव करून. आणि हा अभंग इथं ऐकल्यानंतर घरी 2 तास जागलो आणि जशीच्या तशी मांडणी लिहून काढली. असं ठसठशीत कीर्तन या ठिकाणी मी ऐकलं. कोणाचं, रामदास बुवा म्हण. आता त्यांचं सुद्धा आता ती 100वी जयंती मला वाटतं. जुन्नर तालुक्यात फार मोठा म्हणजे जवळजवळ 2 महिने तयारी चालली. जुन्नर तालुका म्हणजे परमार्थाचा आगर, आणि त्यात तुमच्या सर्वांच्या भाग्याने त्यामध्ये रामदास बाबांवर बोलण्याकरता माझं कीर्तन ठेवले त्या ठिकाणी. लक्षामध्ये रामदास बाबांचं कीर्तन आठवते. माधव बाबा घोले आम्ही सांगितलं आल्यानंतर, म्हटलं बाबा आम्ही सांगतो तो अभंग घ्या. आणि कोणता अभंग, तर आम्ही सांगितलं वैष्णव चोरटी आणि आली घराशी करंटी. आम्ही सांगितलं आणि बाबाडे अभंग घेतला, तो आम्हाला इथं आठवतो. हो, या ठिकाणच्या बऱ्याचशा आठवणी, 50 वर्षाच्या बऱ्याच आठवणी मी मेघाताईंना सांगितलं होतं. जमलं तर एक स्मरणिका काढा, स्मरणिका. त्या स्मरणिकेमध्ये पांडुरंग बाबा आव्हाडांच्या काही आठवणी, रामदास बाबांच्या आठवणी, गुरुवर्य केंद्रे महाराजांच्या आठवणी, हो, आणि अशा आठवणीने युक्त एक स्मरणिका तयार करा. पण ते अवघड असतं. त्याच्याकरता
आजूबाजूच्या पुरुष मंडळींनी मदत केली पाहिजे, शिकलेल्या मंडळींनी मदत केली पाहिजे. आता मी इथं घरामध्ये जेवण केलं. हो, वसंतराव मोरे आपले मित्र होते. जवळजवळ आल्यानंतर तास 2 तास चर्चा करायचो आम्ही. अनेक प्रकारच्या चर्चा व्हायच्या आणि त्या चर्चेमधून हो आणि या सप्ताहाचं भवितव्य हो पुढच्या दृष्टीने आम्ही त्याच्यावर चर्चा करायचो. हो, मला इथं आनंदही होतो. का आनंद होतो? टिकला म्हणून आनंद होतो. आणि दुःखही होतं. का दुःख होतं? सगळे म्हातारे माणसं श्रवण करतायत, तरुण काही यायला तयार. दुःख होतं. उद्या जर तुमच्यावर संकट आलं तर ते म्हाताऱ्याने निवारण करायचं का तरुणाने करायचं? हो, मग कधी करायचं? आडं पेटल्यानंतर का खांब पेटल्यानंतर? हो, म्हणजे ही आग कुठपर्यंत येऊ द्यायची हा विचार कधी करायचा तुम्ही? हा, ते एका घरामध्ये हो म्हणजे राजाने असं जाहीर केलं होतं, प्रधानजी आपण प्रजेला काहीतरी देऊया म्हणे. म्हणे काय देऊया? ठरवलं म्हणे आपल्या प्रजेला आपण हो असं काही मानधन ठरवलं. आळशी असतील त्यांना काय काय द्यायचं? घर, त्याला समोर संडास बाथरूम वगैरे सगळं हे घर बांधून द्यायचं. कारण आळशा जीवन म्हणजे फार वाईट असतं ना. हो, मग प्रधानजींनी जाहीर केलं. सांगितलं राजे साहेब जर तुम्ही आळशांना देणार असाल आणि जर जाहीर केलं तर तुम्ही गोत्यात याल. राजाने सांगितलं काय आलो तर आलो म्हणे, काय जाईल जाऊ द्या म्हणे, पण करा. जाहीर केलं की आळशी लोकांना राजा घरं देणार आहे. अहो दरबारामध्ये उभं राहायला जागा नाही, कारण आळशाला मिळतं म्हणजे आळशाचं काय सर्टिफिकेट असतं का तिथं? है ना, सगळे आळशी. अहो हजारांनी लोक जमा झाले, 15,000 मिळत आहे ना. धन्यवाद न समजल्याबद्दल. हो, मग काय काय मिळतंय ना. हल्लीच्या काळामध्ये तेव्हाही सुद्धा फुकट खाणारी माणसं भरपूर होते. हो, भरपूर होते. हो. राजा म्हटला प्रधानजी आता काय करा? मी तुम्हाला आधी सांगितलं होतं म्हणे तुम्ही द्यायला सुरुवात केली की गर्दी होणार. मग आता युक्ती करा. काय युक्ती करायची? मी करतो म्हणे. आता प्रधान हुशार पाहिजे. त्याने सांगितलं बघा हो राजा तुम्हाला देणार आहे घरदार सर्व. तुम्ही आपल्या गावच्या पाठीमागे हो पडक्या शाळेमध्ये रात्रभर मुक्काम करा. गेले सगळे, झोपले रात्री तिथं. प्रधानजी राजाला म्हणते चला आमच्या बरोबर. का? म्हणजे टेंबे घेऊ, राखेल घेऊ. हो चला बरोबर. 2 शिपाई बरोबर घेतले. काय करायचं? या धर्मशाळेत सगळ्या भिंतीवरती राखेल टाकायचं आणि पेटून द्यायचे म्हणे. आणि पेटून दिल्यानंतर सगळे पळायला लागले. अरे कसले आळशी म्हणे, पळा पळा पळा. हो, प्रधानजी म्हटले राजेसाहेब जे पळून गेले ना ते आळशी नव्हते. आता राहिले किती? 4. खरे 4च होते मुद्दल. आळशी 4च होते. आता त्याच्या पण क्रम आहे. क्रमांक 4, क्रमांक 3, क्रमांक 2, क्रमांक 1. हो, आता त्यामध्ये क्रमांक 4चा जो आळशी होता ना तो लागला वळवळ करायला. काहीतरी भासतंय हो, काहीतरी पेटलंय वाटतं. अरे हा धर्मशाळेला आग लागली. दुसऱ्याला उठवलं, ए उठ. तो 3 नंबरचा आळशी होता. अरे उठ आग लागली. तो पण उठला. त्यांनी तिसऱ्याला उठवलं, अरे उठ आग लागली. ते 3 जण डोळे सोडतायत. झोप तर झाली नाही हो आणि आग तर लागली. आता काय करायचं? आणि मग त्यांनी ते 4थ्याला उठवायला सुरुवात केली. आता 4था म्हणजे 1 नंबरचा आळशी होता. त्याला जेव्हा त्याचं कसं होतं माहिती का? त्याला उठवलं की तो ठेवून द्यायचा पहिले एक मुस्कडात. तो उठत नव्हता आणि त्याला कसं तरी डवचळून उठवलं आणि तो ज्यावेळेला उठला ना याच्यावर मारायला धावला. त्यावेळेला हे 3 जण म्हणतात पहिले वर बघ, आढ्याला आग लागली. हो, भिंती म्हणजे सगळ्या बाजूला आग लागली. तो म्हटला मूर्खांनो मग उठवलं कशाला इतक्या लवकर? म्हणजे का बरं? आत्ताशी आढ्याला आग लागली, अजून खांब जळायचे, मग ते आपल्यावर पडायचं. झोपा तोपर्यंत. हो, प्रधानजी म्हणले राजेसाहेब हे खरे आळशी आहे म्हणे आणि याच्यात पण 1 नंबर आळशी तो आहे. ते आत्ताशी आढ्या लागली, अजून खांब जळायचे. तसं तुम्हाला वाटतं आत्ताशी काश्मीर पर्यंत आलेत, अजून पार्श्ववाडी पर्यंत यायचे. झोपा. विठ्ठला 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 माऊली म्हणतात वैरिया निदा आली आता द्वंद्वे माझी सरली. तो मूर्ख आहे का नाही? तो मूर्ख आहे. हो, अरे गव्हारू निद्रा त्यांची फौज होती पण नाही 1 लाखच होती. युद्ध सुरू झालं म्हटल्यानंतर दुसऱ्या वर्षी 2 लाख झाले, मग 3 लाख झाले. सैन्य वाढलं, कमी नाही झालं. का? कसं काय वाढलं? तर इस्रायलचे लोक जे जगामध्ये सर्व्हिस करता गेलेले होते त्यांना जेव्हा कळालं आपल्या देशावर संकट आहे ते राजीनामा देऊन आले. कशा करता? लढण्याकरता. याला म्हणतात नागरिक. नाही तर आपल्या देशातले
युद्ध आहे का नू, चला वारीला निघून जाऊ. 15,000 मिळत आहे, चला परत येऊ. अलग लक्षामध्ये हो, टाळाटाळी करून पळणारी लोक आपल्याकडं. इस्रायल तसा देश नाही येतो हो. आणि म्हणून अशा प्रकारे ज्यावेळेला जागृत नागरिक राहतात, जागृत, तो देश सुरक्षित राहतो. अलग लक्षात. तो इस्रायल बघा, आणखी काही देश येते बघा. आज इराणची काय हालत आहे हो, कारण ते आपलंच होतं. पारशी लोक होते, पारशी म्हणजे हिंदू. पण हिंदूंची म्हणजे पारशांची मेजॉरिटी कमी झाली, तिथं मुसलमान वाढले आणि राहिलेले पारशी सगळे पळून आले मुंबईला. त्याचं नाव होतं पारस. त्याला काय म्हणायचे? पारस. आणि आता काय झालं? इराण. पारसचं इराण झालं. आता फक्त इतिहास राहिला, एक था पारस, एक था पारस. भारताचं असं होऊ देऊ नका, एक था हिंदुस्तान. बरं का, चुकून बोललो मी, पण भारताचं असं होऊ देऊ नका. विठ्ठल विठ्ठल. अरे भारत आणि हिंदू, माहिती का तुम्हाला हिंदू शब्द कसा जन्माला आला? हिंदू शब्द जन्माला कसा आला? आता माईक वाल्याला काय झालंय? आहे का बसलेला आहे तिथं? हा, वाढू नका, काहीच करू नका बरं का, बसू ना जागेवर. प्रत्येक शब्द समोर ऐकायला गेला पाहिजे. हिंदू शब्दाचा जन्म कसा झाला? कारण का सांगावं लागतं, एक काळ असा होता, हिंदू म्हटल्यानंतर माणसं म्हणजे असं बोलू नको म्हणे. स्वतःला ख्रिश्चन म्हणून घेत होते माणसं, मुसलमान. कारण का माहिती का, हिंदू म्हणजे मूर्ख. आणि स्वामी विवेकानंदांच्या काळामध्ये बरं का हो, असं एक वाक्य होतं, वाक्प्रचार कसा होता? मुझे गधा कहो लेकिन हिंदू मत कहो. मला काय म्हणा, गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका. अशा काळात स्वामी विवेकानंदांनी आपला टेम अमेरिकेत नेला, हे ध्यानात ठेवा. हिंदू म्हणायला लाजत होते माणसं. हिंदू म्हणजे दरिद्री, हिंदू म्हणजे मूर्ख, अशिक्षित, मागासलेला, असा तो काळ होता. पण आज जगामध्ये हिंदूची काय ताकद आहे हो, जगभर तुम्ही पहा हो. फक्त एवढंच की झोपलेल्या हिंदूबद्दल बोलत नाही मी, जागृतांबद्दल बोलतो. आता जे जागे आहेत ना, त्यांच्याबद्दल बोलतो मी बरं का हो. हिंदू शब्द जन्माला कसा आला तुम्हाला एक श्लोक सांगतो. याला काय म्हणतात? मध्यलोप समास. कळतो का मध्यलोप समास? ज्यावेळेला पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर घेऊन मधले अक्षर पुसून टाकले जातात हो, त्यावेळेला त्याला काय म्हणतात? मध्यलोप समास. आपला हिंदू हा हिमालयाचा आहे आणि दू हा इंदू सरोवराचा आहे. कळलं का तुम्हाला? ही कशाचा? हिमालयाचा. आणि दू कशाचा? इंदू सरोवराचा. मधले सगळे शब्द लोप पावले आणि पहिला आणि शेवटचं अक्षर एकत्र आलं आणि मग हिंदू शब्द तयार झाला. आता श्लोक ऐका. हिमालयम तु समारभ्यम यावत इंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. त्याला म्हणतात हिंदू. हिमालयम तु समारभ्यम यावत इंदू सरोवरम हो. जगामध्ये असा कोणताही शब्द डोंगरामुळे आणि सरोवरामुळे तयार झाला नाही, फक्त हिंदू शब्द तयार झालेला आहे. आणि अशा आपण हिंदू आहे ते. विठाला विठाला हो. आणि अशा हिंदू समाजाच्या चाली रीती परंपरा, आजच्या अभंगातली परंपरा लोपलेली आहे, ती बंद झालेली आहे. पण बंद जरी झाली तरी तुकोबाऱ्या म्हणतात, ती सती ज्या वेळेला अग्नीमध्ये प्रवेश करते ना बरं का, त्यावेळेला पाहणाऱ्या माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात हो. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. आगी देखो निया सती, 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 आगी देखो निया सती. अंगी रोमांच उठती, अंगी रोमांच उठती, हातून हवे उपदेश, हातून हवे उपदेश. अंगी रोमांच उठती, अंगी रोमांच उठती, हातून हवे उपदेश.
अंगी रोमांच उठ आगी कोणी राजाती अंगी रोमांच उठते अंगी रोमांच उठते अंगी रोमांच उठते पाहणाऱ्याच्या अंगावर रोमांच उठतात. कारण सतीचं अवसान तसं असतं. कारण तो सतीचा हक्क असतो, ते सतीचं वाण असतं, तो सतीचा प्रवेश असतो, तो तिचा आवेश असतो. आवेश ध्यानात ठेवा. सती ज्यावेळेला प्रवेश करते ना, आता चालीरीती बंद झाल्या, पण एखाद्या स्त्रीला सती जाताना जर कोणी रोखलं तर तिच्यावर गरम व्हायची. काय माझा हक्क तुम्ही मला बजावू देत नाही? माझा पती मरण पावलाय, अग्नीमध्ये तो उभा आहे, मला माझी वाट पाहतोय, आणि जोपर्यंत त्याची चिता पेटली नाही तोपर्यंत मी ठासून कुंकू लावणार. आजही एखादी बाई, बरोबर ना, पतीचं प्रेत जळाच्या आत तिला कुंकू लावायचा अधिकार असतो, तिला चुडे वगैरे भरतात. अलग लक्षात. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेबांना सती जाताना आडवे आले, तो इतिहास पहा कसा येतो. सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो. पुरंदराला वेढा दिला होता कोणी? जयसिंग मिर्झा राजा. हो, कारण औरंगजेबने महाराष्ट्रावर शाहिस्ते खान पाठवला, त्याची बोटं तोडली, अफजल खानचा कोथळा फाडला. प्रत्येक जण पराजित होतो म्हटल्यानंतर औरंगजेबने वेगळी चाल लावली. आता हिंदूवर हिंदू सोडायची, बरोबर ना? जयसिंग राजा कोण होता? हिंदू राजपूत होता, महाराणा प्रतापाचा वंशज होता. आता हिंदूनी हिंदू मारायचे. आणि जयसिंग राजा, मिर्झा राजा स्वतःला प्रति औरंगजेब समजत होता. प्रति औरंगजेब. ज्यावेळेला तो 1,00,000-1.5 लाखाची फौज घेऊन आला ना महाराष्ट्रावर, ती फार मोठं संकट होतं. परके मारता येतात महाराज, पण स्वकीयांच्या पासून जो त्रास होतो ना तो महाभयानक असतो. शिवाजी महाराज म्हणतात, मासाहेब हे संकट आणखी वेगळंच आहे, पण याला आपण वेगळ्या पद्धतीने आपण हाताळू. आणि म्हणून पुरंदरला वेढा दिला. 6 महिने झाले होते. आणि मिर्झा राजाला माहिती होतं की शिवबा तसाला एकाएकी हाती लागणार नाही. कारण पुण्याला 1.25 लाखाच्या फौजेमध्ये जाऊन शाहिस्ते खानची बोटं तोडून फक्त 100-125 मावळे आणि जो सही सलामत पुन्हा आणि कोंढाणा किल्ल्यावर निघून जातो, तो शिवबा सहजासहजी आपल्या हाती लागणार नाही. प्रयत्न चालू होता. पुरंदरावर तोफा डागल्या होत्या. वरती म्हणजे दिलेर खान ते काम करत होता पुरंदरावर, आणि मुरारबाजी लढत होता. असे 4-6 महिने गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी ठरवलं पुरंदराचं नुकसान होऊ द्यायचं नाही म्हणे. शिवाजी महाराज अटीप्रमाणे शरण गेले. अटीप्रमाणे. ज्यावेळेला शिवाजी महाराज जवळजवळ गेले, गुप्तहेरांनी सांगितलं मिर्झा राजाला, शिवाजी महाराज आले. म्हणतात, अरे होड, शक्यच नाही म्हणे. अहो पहा तर खरं. एका उंच जागेवर जाऊन पाहिलं, ती काळी भोर दाढी, 35शी वय, कानामध्ये ती गोल बाळी, अलग लक्षामध्ये, आणि तरणे बांड शिवाजी महाराज वयाच्या 35शीतले पाहिले. डोळ्यावर विश्वास नाही. परत डोळे चोळायचे आणि बघायचे. हो शिवाजी महाराजाचे ते. कारण त्याला पण हिंमत लागते. लाखाच्या फौजेमध्ये निशस्त्र जाणं, याला पण हिंमत लागते. आणि मिर्झा राजे म्हटले, या 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 शिवाजी महाराज, तुमचीच वाट पाहत होतो, तुमचीच वाट पाहत होतो. मला सांगा शिवाजी महाराज, कुठे आता तुमची भवानी तलवार? आनंद वाटला ना, डिवचळल्यासारखं वाटलं. शिवाजी महाराज म्हणतात, मिर्झा राजे, काही वेळेला आपल्या पराक्रमाची शस्त्र शमी वृक्षावर ठेवावं लागतात. माहिती का इतिहास तुम्हाला? कोणी ठेवले होते? ज्यांना कळलं त्यांनी पटकन टाळी वाजवले बघा. ते पांडवांनी ठेवले होते का? पांडवांनी आपली शस्त्र शमी वृक्षावर ठेवले. हे हरण्याकरता का जिंकण्याकरता? शिवाजी महाराज बोलून गेले, मिर्झा राजे, काही वेळेला आपल्या पराक्रमाची शस्त्र शमी वृक्षावर ठेवला. बस बस बस, पाहिला तुमचा पराक्रम. पहा जरा पुरंदर, तुमच्या पुरंदराचे कडेच्या कडे कोसळतायत. अलग लक्षात. शिवाजी महाराज म्हणतात, कोसळू द्या, पण एक पुरंदर घ्यायला तुम्हाला 6 महिने लागले. मिर्झा राजे, एक पुरंदर घ्यायला तुमच्या 1.25 लाखाच्या फौजेला जर 6 महिने लागले, तर माझ्याकडे 42 किल्ले, तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागल तरी माझं राज्य घेता येणार नाही. आता ही तोंडातोंडी चालली होती. बस बस राजे, बस करा. अलग लक्षात. शिवाजी महाराज म्हणतात, मिर्झा राजे,
तुम्ही ज्या औरंगजेबचे प्यादे म्हणून आलात, औरंगजेबचे गुलाम म्हणून इथपर्यंत आलात, पण तोच औरंगजेब तुमच्या आराध्य दैवतावर काशी विश्वनाथावर अलग लक्षामध्ये हल्ला करतो, तोडतो. तुम्ही ज्या काशी विश्वनाथावर अभिषेक करतात, हो, त्या मंदिराला उद्ध्वस्त करतो औरंगजेब. हीच का तुमची इमानदारी? हेच का तुमचं राजपूतपण? कुठं ते महाराणा प्रताप आणि कुठं ते हो मिर्झा राजा? अलग लक्षामध्ये हो, मिर्झा राजा जरा नरम झाला. नाव काढू नका, महाराणा प्रतापाचं नाव काढू नका म्हणे. शेवटी त्यांचं काय झालं? गवत खाऊन जगावं लागलं ना, पराजय झाला ना. शिवाजी महाराज म्हणतात हो पराजय झाला, पण तो स्वाभिमानाचा पराजय होता. आजही आम्ही आमच्या घराघरात महाराणा प्रतापाचे फोटो लावतो. तसा तुमचा फोटो लावला तर हे बोलायचा तो होता. तसा तुमचा फोटो लावला तर बस करा, आम्ही त्या तख्ताचे गुलाम आहे, आम्हाला आमच्या तख्ताबरोबर बेमानी करता येणार नाही. बस हेच का तुमचं हो, हाच का तुमचा इमानदार, हीच का तुमची मर्दोनगी? आणि त्यानंतर मग हो बसलेत ते कशाला? तह करण्याकरता. हो, एक शब्द बोलू नका, मी त्या तख्ताचा गुलाम आहे, तुम्ही आमच्या गोठात आहे, 1.25 लाखाच्या फौज येते, निशस्त्र आहे. हो, शिवाजी महाराज म्हणतात निशस्त्र तर नाही, अजून तर आता तलवार आहे, पण ही तुमच्या पायावर ठेवतोय. मिर्झा राजे, जर तुम्ही हिंदू म्हणून आला असता, हिंदूला सहकार्य करण्याकरता आला असता, हो, तर तुम्ही पितृसमान आहे. माझी ही तलवार तुमच्या पायावर ठेवतो अलग लक्षामध्ये, आणि ही तलवार हे माझं महाराष्ट्राचं राज्य तुमच्या चरणी समर्पण करून तुमचा जन्मोजन्मीचा दास झालो असतो. पण तुम्ही औरंगजेबचे गुलाम होऊन आलात, म्हणजे याचं मला दुःख वाटतंय. आणि मग तह झाला महाराज. त्या तहामध्ये 42 किल्ल्यांपैकी 28 किल्ले परत केले, 4 लाख होणाचा प्रदेश परत केला. हो, आणि औरंगजेबच्या 50व्या वाढदिवसाला हो आग्र्याला हो आणि मुजरा करण्याकरता येण्याचं कबूल केलं. आणि किल्ले खाली करून देईपर्यंत बाळ शंभू राजाला, संभाजी राजांना आणि ओलीस म्हणून ठेवून घेतलं. आणि असे खाली हाताने शिवाजी महाराज ज्यावेळेला परत आले रायगडावर, काय वाटलं असेल हो? एवढं मोठं राज्य कमवलं होतं आपण, 42 किल्ले प्राप्त केले होते, काय फौज होती राजांची हो, आणि आज तेवढं सगळं तहामध्ये देऊन टाकलं आणि 10-12 किल्ले शिल्लक राहिले. आता हे सैन्य सांभाळायचं कसं काय? परत आले रायगडावर आणि आपल्या महालात गेले आणि आतून महाल बंद करून घेतला. 10 वाजले, 11 वाजले, 12, 1, 2, 3, 4 वाजेपर्यंत दरवाजा उघडला नाही. सगळे घाबरले. राजाने काही बरं वाईट केलं की काय? मासाहेबांना बोलून आणलं. मासाहेब आल्या, शुभा दार उघड, शुभा दार उघड. आतून आवाज येत नव्हता. शेवटी शिवाजी महाराजांनी हळूच दरवाजा उघडला आणि तिकडे भिंतीकडे तोंड करून उभे राहिले. मासाहेब म्हणतात, शिवबा काय झालं? सांगा आम्हाला काय झालं? शिवाजी महाराज म्हणतात, मासाहेब आता कसला शिवबा आणि कसला राजा? तुमचा शिवबा मिर्झा राजाच्या चरणी समर्पण झाला. हे सांगताना फार दुःख झालं होतं. पण त्या जिजाबाई होत्या, बस हे ऐकवण्याकरता मला जिवंत ठेवलं का? राजे, मागची गोष्ट आठवा, तुमचे आबासाहेब वारले तेव्हा मी सती चालले होते. मला सती करता सांगायचंय. तुमचे आबासाहेब वारले ना तेव्हा मी सती चालले होते. हो, आणि सती चालले असताना चिता पेटलेली होती, ब्राह्मण बोलवले होते, मी सतीचं वाण घेतलं होतं अंगावर. हो, आणि असं सतीचं वाण घेऊन आता आग्नीत प्रवेश करायचा, तेवढ्यात तुम्ही मोहीम टाकून परत आलात. हो, आणि घाईघाईने घोड्यावर उडी टाकली आणि माझ्या गळ्यात पडली. मासाहेब चालला कुठे तुम्ही आम्हाला टाकून? आणि तुम्ही जर गेलात हो ते स्वराज्य कोणाकरता ठेवायचं? आम्ही देवांचं राज्य उभं करतोय, आम्ही माणसांचं राज्य उभं करतोय. हो, आणि आम्ही असुरांना नष्ट करून माणसांचं राज्य उभं करतोय, हे पाहण्याकरता कोण? आणि आबासाहेब हो मासाहेब ध्यानात ठेवा, आबासाहेब स्वर्गात नाहीये. जिजाबाई रागवल्या, असं का बोलतोस? हो मासाहेब, आबासाहेब शहाजीराजे स्वर्गात नाहीये. मग कुठे? त्यांचा आत्मा इथे आहे. जोपर्यंत अफजल खानला मारलं जात नाही तोपर्यंत हो आणि आबासाहेबांना मुक्ती मिळणार नाही. आम्ही तुमच्या समाधानाकरता अफजल खान मारणार. मगाशी जे मी बोललो ना हो तो इतिहास करून थोडा वेगळा आहे. आणि मग तुम्हाला हो आबासाहेबाला स्वर्गात प्राप्ती होणार. हो, मग तुम्हाला जायचा अधिकार आहे. असं म्हटल्यानंतर जिजाबाईने सती जायचं रद्द केलं. पण जिजाबाई काय म्हटलं माहिती का? शिवबा हो मला रडका शिवबा नाही पाहिजे. तुम्ही आलात, महाल बंद केलात, हो डोळ्यात पाणी येत म्हणे शिवाजी राजा संपला, शिवाजी राजा संपला. ती तलवार उचला, असेच जा, आहे ते सगळं सैन्य घेऊन जा, मिर्झा राजाबरोबर लढा. तुम्ही लढून लढून मरण पावलात तर मी म्हणेल मी वीर शिवबाची माता आहे, पण मला रडक्या शिवबाची माता अजिबात व्हायचं नाही.
असं आपल्या मुलाला उत्तेजित करते तिला म्हणतात सती. विठ्ठला विठ्ठला ध्यानात ठेवा, सती अग्नीत प्रवेश करते त्यावेळेला तुम्हाला सती दिसते, तुम्हाला अग्नी दिसतो, तुम्हाला माणसं दिसतात, पण माऊली म्हणतात सतीला काय दिसतं ते पहा, है ना. का महासतीयेचे भोग देखे किर सकळ जग, परी ते आगी ना अंग ना लोक देखे. काय ओवी आहे बघा ना. सगळं जग पाहतं ही सती आहे आणि हा अग्नी आहे, पण सतीला काय दिसतो? अग्नी दिसत नाही, माणसंही दिसत नाही, आपलं अंगही दिसत नाही. अंग अहो आपल्याला नुसता विस्तवाला हात लागला तरी चटका लागतो ना, लागतो की नाही. मग त्या 16,000 राजपुताना राणी पद्मिनी सहित कशा काय उड्या टाकल्या होत्या इतिहास माहिती आहे का तुम्हाला? ज्या वेळेला अल्लाउद्दीन खिलजी आला, कधीची गोष्ट आहे ती. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावर आला, आलं का लक्षात? 1303. हो, राजा रतन सिंग त्याचं राज्य होतं, त्याची पत्नी राणी पद्मिनी, आणि तिचं सौंदर्य असं होतं अफाट. राणी सौंदर्य हो, राणी पद्मिनी आम्हाला देऊन टाका, ही भाषा कमाल आहे ना. अरे कुठं आपला धर्म? परस्त्री सुंदर असली तरी अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, असे म्हणणारे आमचे शिवाजी महाराज. आणि अल्लाउद्दीन खिलजी, अरे जी दुसऱ्याची पत्नी आहे राणी पद्मिनी, तिला मागण्याकरता आला, राणी पद्मिनी आम्हाला देऊन टाका नाही तर युद्धाला तयार व्हा. राजपूत लढले महाराज. खरं तर सौंदर्य म्हणजे काय? आमच्या हिंदू धर्माने सौंदर्याबद्दल काय शिकवले माहिती का? परमपूज्य डोंगरेजी महाराज म्हणायचे बरं का, हो, स्त्री जर सुंदर असेल ना तर त्या सुंदर स्त्रीकडे पाहून माणसाने मनात कल्पना काय केली पाहिजे? जर ही स्त्री इतकी सुंदर आहे तर हिला बनवणारा किती सुंदर असला पाहिजे, है ना. जगत इतना सुंदर है तो बनाने वाला कितना सुंदर होगा. म्हणजे कारणाकडून कार्याकडे जायला पाहिजे का कार्याकडून कारणाकडं, कार्याकडून कारणाकडं. सुंदर स्त्री हे कार्य आहे आणि बनवणारा हा कारण आहे. कार्याकडून कारणाकडे गेलं पाहिजे. स्त्रीच्या सौंदर्यामध्ये देवाचं सौंदर्य पाहायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हो. अल्लाउद्दीनने मागणी केल्यानंतर युद्ध झालं आणि युद्धामध्ये हो कपटाने राजा रतन सिंगचा हत्या झाली. आणि ज्यावेळेला अल्लाउद्दीन आला, राणी पद्मिनीला कळालं की आपले पती मारले गेले, तेव्हा तिने 16,000 राजपुताना स्त्रिया आणि मोठा जोहार पेटवला. जोहार म्हणजे अग्निवर का, अग्नी पेटवला. आणि एवढ्या सगळ्या स्त्रियांनी अग्नीमध्ये उड्या टाकून आपला देह भस्मसात करून टाकला. त्याला म्हणतात सती. पण ती अल्लाउद्दीनच्या हाताला लागली नाही. हो, ही आमची स्त्रियांची परंपरा आहे. विठ्ठल विठ्ठल हे मी का सांगतो माहिती का? आपला जो भारत देश आहे ना बरं का, हा पतिव्रत्यांचा भारत. या भारताची ओळख काय? पतिव्रत्यांचा भारत आहे का सिनेमावाल्यांचा भारत आहे? नाही, तुम्ही सिनेमावाल्यांचे घरामध्ये फोटो लावतात, सलमान खान, शाहरुख खान वगैरे वगैरे, घरात फोटो लावतात, कॅलेंडर लावतात. कबीर महाराज म्हणतात हा तिघांचा भारत आहे, तिघांचा. कोण तीन? संत सती और शूरा. संत सती और शूरा. राखान राहे ओट, शीर कटावे, धड लढावे, सुंजो पावे चोट. चोट म्हणजे काय? मार. हिंदीमध्ये मार. इधर चोट लगा क्या? तर ह्या ओवीत काय म्हटलंय? शीर कटावे और धड लढावे. मग अरे हा शूरवीरांचा देश आहे, बरोबर आहे. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, राणा कुंभा, राणा सांगा, छत्रपती शिवाजी महाराज. लोक आक्रमण सांगतात पण प्रतिकार सांगत नाही. 1001 साली गजनी आला, गोगाजींनी प्रतिकार केला, जयपाल राजांनी प्रतिकार केला, बरोबर आहे. हो. 1192ला महम्मद गौरी आला, 1192ला महम्मद गौरी आला, पृथ्वीराज चव्हाणांनी प्रतिकार केला. हो. 1296ला अल्लाउद्दीन खिलजी आला, परत 1303ला अल्लाउद्दीन खिलजी आला. पहिल्यानं आला तेव्हा देवगिरी किल्ल्यावरचे आणि शंकरदेवराय, रामदेवराय यांनी प्रतिकार केला. दुसऱ्यांदा आला तेव्हा राजा रतन सिंगनी प्रतिकार केला. महम्मद तुगलक आला,
हरिहर बुक्काराय यांनी प्रतिकार केला. अकबर आला, आधी बाबर आला, राणा सांगाने प्रतिकार केला. मग अकबर आला, महाराणा प्रतापांनी प्रतिकार केला. मग औरंगजेब आला, कोणी एक तरी बोला ना. छत्रपती हे सगळं मीच सांगायचं तुम्हाला. औरंगजेब आला, कोणी छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि कसा प्रतिकार केला? ज्याप्रमाणे इंद्र जंबासुरावर तुटून पडतो, कविभूषण म्हणतात, इंद्र जिमी जंब पर बाडवजू अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज हे पौन बारी बाह पर संबुरती नाह पर त्यू सहस्र बाहु पर रामद्विज राज हे तेजतम अंश पर कानाजू कंस पर त्यू मलेंछ पर शेर शिवराज हे शेर शिवराज हे. विठाला विठाला शूर कळाले पाहिजे, संत कळाले पाहिजे आणि सती कळाले पाहिजे. किती गोष्टी आहे? 3. देश कोणाचा आहे हा? शूरांचा, सतीचा आणि संतांचा. या लोकांना संतही कळत नाही, शूरही कळत नाही आणि सती पण कळत नाही. ते हरीचे दास जन्म घेती, ओ ते हरीचे दास जन्म घेती, ते हरीचे दास जन्म घेती, ते हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. ते हरीचे दास जन्म घेती, ओ ते हरीचे दास जन्म घेती, ते हरीचे दास जन्म घेती, ते हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, आणि जे ते हरीचे दास जन्म घेती. हा देश त्यांचाच आहे, शूरांचा, पतिव्रतेंचा, उघड्या नागड्या फिरणाऱ्यांचा देश नाही हा. राखी सावंत है ना. एकदा रजेश शर्माने मुलाखत घेतली होती, माहिती का तुम्हाला? कोणाशी? राखी. आता रजेश शर्मा म्हणजे माणूस काय महाराज? हा माणूस म्हणजे खरोखर आहे. पत्रकारिता करावं त्यानेच, कोणी? पण त्याला जेलमध्ये जावं लागलं. या देशामध्ये जेवढे चांगलं काम करणारे होते त्या सर्वांना जेलमध्ये. आणीबाणीत, आठवते का आणीबाणी? मी आणीबाणीत कामाला होतो, सर्व्हिसला होतो. 1975 आम्ही त्यावेळेला पोवाडे तयार केले होते. अहो इंदिराबाई तुम्ही बघता काय तुमचा घसरून चालला पाय, असे. आम्ही कवी होतो त्यावेळेला. आम्ही कामाला होतो आणि इथूनच कामाला जायचो रोज, बरं का. तेव्हा पार्श्वडीत राहिला होतो त्यावेळेला. हो. आणि रजेश शर्माला सुद्धा जेलमध्ये 2 वर्ष ठेवलं होतं. मला काय म्हणायचे, रजेश शर्माने मुलाखत घेतली, कोणाशी? राखी सावंतची. बरेच प्रश्न उत्तर झाले फॅशनबद्दल. तेव्हा तो म्हटला की आमच्या देशाने अफगाणिस्तानच्या 1.25 लाख लोकांना कपडे पुरवले दुष्काळामध्ये. इतका आमच्या देशामध्ये कपडा तयार होतो. तुम्हाला लक्षात आलं का मी काय बोलतो? असा कपडे पुरवणारा आमचा देश आहे. आणि आमच्या देशात त्या एका राखी सावंतने अंगावर कपडे घालू नये याच्याबद्दल मला दुःख वाटतंय. ती काय म्हटली माहिती का? ही हमारी फॅशन है, ही हमारी स्टाईल है. तेव्हा तो काय म्हटला, लेकिन देखने वाले को अच्छा नहीं लगता है. आता पुढचं वाक्य आहे का? ती काय म्हटली माहिती का? देखने वालों का दृष्टिकोन अच्छा होना चाहिए. तर आपल्या थोबाडात मारून घ्या, बाकी काय बोलायचं? तिला असं म्हणायचं मी बरोबर करते, तुम्हाला पाहवत नाही. आलं का लक्षामध्ये? माझं अंग, माझं फॅशन तुम्हाला पाहवत नाही. पण महाराज हे लावण्य किती दिवस असतं आहे का? नाहीये, टिकत नाही ते. पतिव्रतेची कीर्ती जोपर्यंत जग आहे तोपर्यंत राहते, आणि उघड्या नागण्याची कीर्ती अजिबात राहत नाही. आपल्याला माहिती आहे. गेली राखी सावंत, कोण राहिलं त्याच्यामध्ये? तुझ्यापेक्षा भागवतातली पिंगला वेश्या, तिचं वाक्य आहे का? ती पिंगला वेश्या काय म्हणते? हे लावण्य आहे ना, नाशिवंत आहे म्हणते. काय गमत आहे? ऋषी मुनीने तिचे वाक्य शिरोधार्य मानले बघा. एका वेश्येचे वाक्य, 2-3 वाक्य तुम्हाला सांगतो. ती पिंगला म्हणते, सुहृतप्रेष्ठ जगात सुंदर फक्त एकच परमात्मा आहे, सुहृतप्रेष्ठ तमो नाथ. ते जास्त वाजू नका, नाही तर लांब ठेवा थोडं शाही. हा असं.
सुरत्प्रेष्ठतमो नाथ आत्माचायम शरीरिनः तम विक्रियात्मनैवाह रमेनेन यथा रमा. पिंगलेचं वाक्य आहे. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम यथा संचिद्य कांताशाम सुखम सुस्वाप पिंगला. हे पिंगलेचं उद्गार आहे. आणि ती शरीराबद्दल काय म्हणते? यदस्तिभिर निर्मितम वंश वंश स्तूनम त्वचारो मनखै पिनद्धम क्षरण्णवद्वार मगारमेतत् विन्मुत्र पूर्णम मधुपैती कान्यहा. हे पिंगलेचे उद्गार आहे. हे नाशिवंत आहे हो. असं ती पिंगला म्हणते. तुमचं सौंदर्य, तुमचं गोरं कातड बरं का, तुमचं आरशातलं काही पाहणं, हे सगळं नाशिवंत आहे. केव्हा तरी त्या डोळ्यांची खासडं झाल्याशिवाय राहणार नाही. केव्हा तरी तुमचे गाल फोडिली गोवरी तैशी दिशे तोंडावरी, केव्हा तरी डोळ्याला चिपडा आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आहे ना सौंदर्य हो, तर त्या सौंदर्याचा चांगला वापर करा. ती सती जी असते ना, ती आपलं सौंदर्य हो त्या आपल्या अग्नीला समर्पण करते हो. आणि ती कधी पण तिला असं म्हणत नाही की माझं अंग पोळलं. 16,000 स्त्रियांनी राजपुताना अग्नीमध्ये उड्या टाकल्या, हसत हसत उड्या टाकल्या. पण अल्लाउद्दीनच्या हो आणि हाताला त्या राणी पद्मिनीचं केस सुद्धा नख सुद्धा लागलं नाही. याला म्हणतात भारताची स्त्री. विठ्ठला विठ्ठला हो. मला सती आणि अग्नी दोघांचं चित्र तुमच्या समोर उभं करायचंय. सती अग्नीत प्रवेश करते हो, आणि अग्नी धगधगलेला आहे. आता अग्नी म्हणतोय तू माझ्यामध्ये प्रवेश केला की 5 मिनिटात राख करून टाकील. सती म्हणते अरे माझी काय राख करतो. या भारत देशामध्ये माझ्यासारख्या हजारो सती झाल्या, पण त्या कीर्तीने अजरामर झाल्या हो. आणि तुझ्यासारखे अग्नी किती पुसून गेले, विझून गेले. अग्नी तू माझं शरीर जाळू शकतो, माझं चारित्र्य जाळू शकत नाही, माझी कीर्ती जाळू शकत नाही. सीतेची कीर्ती मी आधी सांगितलं, हा सती सावित्रीचा देश आहे. भारत कोणाचा देश आहे? हिरो हिरोईनचा नाही, हे माहिती असू द्या बरं का. या हिरो हिरोईन जेवढे पागल लोक करून टाकले ना, आता चित्रपट टीव्हीवर तेच. पहिला तरी तो चित्रपट समजा टॉकीजमध्ये होता है ना, आणि टॉकीजमध्ये चित्रपट असायचा, हे जायचे बघायला माणसं. आणि एकटा पूर्वीच्या काळातल्या माणसाला थोडीशी आबरू पण होती बरं का. कामावून सुटला, जेवण केलं, 9 ते 11 जर गेला ना चित्रपट पाहायला, त्या पडद्यावरची जेव्हा तो बघायचा ना, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दरवाजे बंद करून, काळा कुट्टा अंधार करून पडद्यावर जेव्हा चित्रपट बघायचा ना, तो ते पाहता 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 विचार करायचा, ती नाचणारी, ते लव जिहाद म्हणजे तो प्रेम, ती प्रेम प्रकरणं, ती भाषा, ते पाहिल्यानंतर म्हणायचा अरे बरा झाला मी एकटाच आलो. माझ्या बायकोला आणलं नाही, माझ्या आईला आणलं नाही, माझ्या मुलीला आणलं नाही, कारण त्याच्याकडे आबरू होती. कोणाकडं? पाहणाऱ्याकडं, पूर्वीचा पाहणारा. बरं झालं मी एकट्याने झक मारली. सॉरी बरं का, म्हणजे दुसरं म्हणायचं होतं मला. बरं झालं मी एकटाच आलो पाहण्याकरता, माझ्या बायकोला आणलं नाही हो. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये चित्रपट पाहण्याकरता एकट्याला लाज वाटत होती, होती की नव्हती? मग आता तो चित्रपट कुठं आला? घरात. मोबाईलचं नंतर सांगतो. टीव्हीवर घरात आला, टीव्हीवर आला. पण पहिला तरी शनिवार रविवार लागत होता है ना. आता रोज एक संपला की दुसरा, दुसरा संपला की आता तो चित्रपट, ते चित्र, ते अश्लीलपणा, ते आणि प्रेम प्रकरण, व्यभिचार. बायको पाहती, नवरा पाहतो, मुलगी पाहते, मुलं पाहतात, तरुण मुलं पाहतात, सगळे एकदम पाहतात आणि एकदम तोंड नेत्रसुख घेतात. पण कुणाला काही वाटत काय? लाज. इतके निर्लज्ज झालो आपण, इतके डोळे खराब झाले आपले, अलग लक्षात हो, की ते पाहता पाहता. कारण मला हा 50 वर्षाचा इतिहास आठवतोय, कारण मी कोणत्या काळातला माणूस आहे हो, ज्यावेळेला टीव्हीचा शोध लागला नव्हता तेव्हाचा. कारण मला ज्यावेळेला पहिल्यांदा 82ला कोणतरी सांगितलं ना हो, 83चा वर्ल्ड कप जिंकला, टीव्हीवर दिसतो. मला कसं काय दिसतो टीव्हीवर हो, कपिल देवनी जिंकला होता माहिती आहे तुम्हाला, 83चा वर्ल्ड कप. तो आम्ही रेडिओवर ऐकलेला आहे, टीव्हीवर नंतर पाहिला, तो रेडिओवर ऐकला होता. हे कसं काय दिसतो? म्हणजे टीव्हीचा शोध लागला नव्हता त्या काळातले आम्ही क्रिकेट प्रेमी, अलग लक्षामध्ये हो. कसं काय म्हणजे हो, आता टीव्हीवर सगळे मिळून पाहतात, सामुदायिक पाहतात हो, ते अश्लीलता पाहतात, त्यांचे ते व्यभिचाराचे चित्र पाहतात, ती स्टोरी पाहतात. कुणाला काही वाटत नाही, इतके आपण खाली आलो. आणि त्याच्यात आता मोबाईल. आता घरी जाऊन पाहायची काही गरज नाही, आता पुढे पहा.
रे हो, कुठेही पहा, रेल्वेच्या स्टेशनवर पहा, चालताना पहा, बसताना पहा, हो, ओपन केलं की पहा, कुठेही दिसतं त्यात. मोबाईलच्या नादामध्ये माणसं ते पाहता पाहता एकमेकाला धडका मारतात, ते चालता चालता सॉरी बरं का, सॉरी बरं का. धडक लागली का सॉरी म्हणतात ते. इतके मोबाईलच्या आहारी गेले माणसं, इतके बरं का. एक ग्रस्त कामावून सुटला आणि घरी आला, चाळीत घर होतं बरं का, मोबाईल पाच आला आणि दुसऱ्याच घरात शिरला. दुसऱ्या घरात शिरला ठीक आहे, अजून विनोद पुढे आलं का लक्षात. बाई मालिका. विनोद पुढे अजून घरामध्ये दुसऱ्या घरात शिरला. आता बाईला तरी समजायला पाहिजे की हा दुसरा माणूस आहे. ती पण ते मोबाईल पाहत होती. तिने आपलं पटकन चहा ठेवला, एक ग्लास पाणी आणला, त्याला प्यायला दिलं, पण तिने त्याचं तोंड पाहिलं नाही आणि त्याने तिला हो ती ओळखायला तयार नाही, कारण ती मोबाईलमध्ये, तो मोबाईलमध्ये. आलं का लक्षात. आणि त्यानंतर हो अर्धा कप त्याला दिला, अर्धा कप ती पिते, अजून कळायला तयार नाही. हो आता त्या घरचा खरा मालक आला. खरा मालक आला आणि तो बरोबर घुसला घरामध्ये. तो बरोबर मोबाईल पाहत होता, बरोबर घुसला, पण घुसल्यानंतर दुसरा माणूस पाहिला, तो तिसऱ्या घरात शिरला. आता विनोद संपला. चुकली जागा. मोबाईलच्या नादामध्ये माणसं जर दुसऱ्याच्या घरामध्ये शिरतात, तुम्ही का आक्रमणाच्या लायकीचे नाही सांगा. तुमच्यावर का आक्रमण करू नये आणि तुमच्यावर का 12 ठिकाणी बॉम्ब टाकू नये. तो जो कसा बाला होता ना, तर ते त्याला माहिती हे अशीच आहे, कसे बॉम्ब टाकायच्याच लायकीचे. विठाला 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 पूर्वीची माणसं कमीत कमी कुत्रा हाणता यावा म्हणून काठी तरी ठेवत होते. काठी तुमच्याकडे काय हो घरात आणण्याची फक्त मार खायचाच का, दुसरं काहीच नाही का. फक्त आले की मार खायचा आणि सरकारला कंप्लेंट करायची. अरे आपले देवांचे अवतार पहा, गणपतीच्या हातात किती हातार आहे पहा, पाहिले का. काय काय देखा तर्क तोची परशु आहे की नाही, परशु आहे की नाही हातात. हनुमंतरायाच्या हातामध्ये गदा आहे, रामाच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, रामाच्या हातात. कृष्णाच्या हातामध्ये चक्र सुदर्शन आहे, हो. भीमाच्या हातामध्ये आणि तुमच्या हातात काय. मार खाण्याच्या पलीकडे काहीच नाही. मोबाईल मार खायचे है ना, नुसतं मार खाणे. हो कसा बाला मार खा है ना. हो म्हणजे हा मार खायचाच इतिहास. विठाला 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 विठाला. मार खाणे, कसाबाला पकडणे आणि 13 वर्षे बिर्याणी खाऊ घालणे. ते पण मजा करतात हो येतो इथं, ते पण मजा करतात. मला काय म्हणायचंय, हा देश सती सावित्रीचा आहे बरं का. हो तुम्ही जरी सिनेमाच्या नादी लागून तुमचा काळ व्यर्थ घालत असलात हो, तरी हा देश सती सावित्रीचा आहे. हा शूरवीरांचा देश आहे आणि हा संतांचा देश आहे. संत, सती आणि शूर किती लोक आहे. पण मला काय सांगायचं, तुम्ही संतही ओळखले नाही, दृष्टी लागते. संत संत माणसासारखे असतात पण माणसं नसतात. हो वड पिंपळ वृक्ष असतात पण त्यांना वृक्ष म्हणू नये, नदीला समुद्र म्हणू नये, गरुडाला पाखरू म्हणू नये, सोन्याला धातू म्हणू नये, अन्न नावाच्या सातू नावाच्या अन्नाला अन्न म्हणू नये, काठी नावाच्या काठीला वेताच्या काठीला काठी म्हणू नये. हो द्वारावतीला द्वारकेला गाव म्हणू नये, रणछोडदासाला मूर्ती म्हणू नये, कृष्णाला भोगी म्हणू नये, शंकराला जोगी म्हणू नये. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. समुद्राना देनो हे पैगा नवे पैगा. पाषाण म्हणून ये लिंगा पाषाण म्हणून ये लिंगा. संत नवते जागा मानसा सारे संत नवते जागा मानसा सारे. समुद्र नदी नोहे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा संत नवती जगा मानसा सारिखे. समुद्र नदी नवे लिंगा पाषाण म्हणून ये लिंगा संत नवती जगा मानसा सारे. संत कळत नाही. संत संत म्हणजे काय, थोडस 2-3 प्रक्रिया सांगतो तुम्हाला. संतांच्या माणसापेक्षा निराळ्या असतात म्हणजे आता तुम्ही आपण कोण आहे,
तुम्ही आपण म्हणजे काम क्रोध लोभ घेऊन या संगे आणि परमार्थाशी निघे तोची मूर्ख, असे मूर्ख आपण. आणि आपल्या ठिकाणी 6 जण आहे, काम क्रोध मद मत्सर दंभ आणि हे 6 जण आहे. पण या 6 पासून जे निराळे बरं का 6 धारण करतो त्याला म्हणतात साधारण. 6 धारण करतो तो आपण सगळे साधारण माणसं आहे. याच्यापेक्षा पुढं 6 ज्याला मान्य आहे तो सामान्य. 6 मान्य असलेला सामान्य. हो आता हो 6च्या बाबतीमध्ये जो सावध आहे, 6चा जो वध करतो त्याला म्हणायचं सावध. त्याला काय म्हणायचं? सावध. 6 धाकात ठेवतो त्याला म्हणायचं साधक. कळलं का तुम्हाला? किती कळाले? 6 मान्य तो सामान्य, 6 धारण करतो तो साधारण, 6चा वध करतो तो सावध, 6 धाकात ठेवतो तो साधक. आता पुढे ऐका, 6चा नाश करतो तो संन्यास. 6चा नाश करतो तो संन्यास. हो 6ला धुवून टाकतो तो साधू. अलग लक्षामध्ये. आणि 6चा अंत करतो तो संत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वात श्रेष्ठ कोण आहे? संत. म्हणून द्या ठेवा. हो स्वतः पुढे हरतो त्याला म्हणतात भोगी. स्वतःला त्यागतो त्याला म्हणतात त्यागी. स्वतःची जिरवतो त्याला म्हणतात विरक्त. स्वतःला पाहतो त्याला म्हणतात द्रष्टा. स्वतःचं निरीक्षण करतो त्याला म्हणतात साक्षी. बरं का? स्वतःवर राज्य करतो त्याला म्हणतात मुक्त. स्वतःला विसरतो त्याला म्हणतात भक्त. आणि स्वतःला जे मिळालं ते जगाला देत फिरतो त्याला म्हणतात संत. त्याला काय म्हणतात? सेवितो हा रस वाटितो अनेका आणि घ्या रे हो नकार. आपल्याला जे मिळालं ते जगाला देत फिरतो त्याला काय म्हणायचं? संत. विठ्ठल विठ्ठल. संत म्हणजे काय असतात माहिती का तुम्हाला? 7 वर्ग सांगतो. 7 वर्ग बरं का? 7 वर्ग. हो गरीब कष्ट करतो, गरीब कष्ट करतो. श्रीमंत त्याचं शोषण करतो, श्रीमंत त्याचं शोषण करतो. हो डॉक्टर चोर दोघांकडे चोरी करतो. कोणाकडं? गरीबाकडं पण आणि पहिल्यापासून ऐका. हो गरीब कष्ट करतो, श्रीमंत त्याचं शोषण करतो. हो चोर दोघांच्या घरात चोरी करतो. बरोबर आहे. डॉक्टर तिघांकडून बिल वसूल करतो. बरोबर आहे. हो वकील 4घांना गुमराह करतो. बरोबर आहे. हो नेता 5 जणांवर राज्य करतो. बरोबर आहे. स्मशानवाला 6 जणांना जाळतो. बरोबर आहे. हो आणि संत 7 जणांना मुक्ती देतात. नेता असो, चोर असो, राजा असो, सर्वांना संत सर्वश्रेष्ठ असतात. किती श्रेष्ठ असतात संत? बघा तुम्हाला आणखी 6 वर्ग सांगतो. सर्वांजवळ 10-10 मिनिटं बसवा, 15-15 मिनिटं बसा. बघा 15 मिनिट फौजी जवानाजवळ बसा, 15 मिनिट हो फौजी 15 मिनिट एजंट इन्शुरन्स एजंट जवळ बसा, 15 मिनिट किराणा दुकानदाराजवळ बसा, 15 मिनिट नेत्याजवळ बसा, 15 मिनिट बेवड्याजवळ बसा, 15 मिनिट बायकोजवळ बसा आणि 15 मिनिट संतांजवळ बसा. झाले ना 6 वर्ग. आता का बसा? आता ऐका. 15 मिनिट फौजी जवानाजवळ बसा. हो तुम्हाला समर्पण काय आहे तो शिकवेल तुम्हाला. अरे आत्ता आहे आत्ता नाही. बरोबर आहे. किती जीवन क्षणिक असतं. गोळी लागली गेला, पण लढतो तोपर्यंत लढत राहणार. 15 मिनिट फौजी जवानाजवळ बसा, समर्पण काय असतं ते तुम्हाला कळलं. 15 मिनिट एजंट जवळ बसा, इन्शुरन्स एजंट जवळ. तो काय तुम्हाला सांगेल जगण्यापेक्षा मरण्यात किती लाभ आहे. धन्यवाद लवकर कळाल्याबद्दल. मला समजून सांगाल. आता 15 मिनिट किराणा दुकानजवळ बसा. हो एकाच वेळेला किती वस्तू ध्यानात ठेवायच्या असतात तो तुम्हाला समजून सांगाल. बरं का. 15 मिनिट नेत्याजवळ बसा. न शिकता आपण किती लोकांना फसवू शकतो अलग लक्षात आहे. हा त्याचा अनुभव तुम्हाला सांगाल. 15 मिनिट तुम्ही बेवड्याजवळ बसा, बेवड्याजवळ अलग लक्षात. जगणं किती सोपं आहे हे तुम्हाला समजून सांगाल. 15 मिनिट बायकोजवळ बसा, जगणं किती अवघड आहे ती तुम्हाला समजून सांगाल. आणि 15 मिनिट संतांजवळ बसा. संतांजवळ बसा. बैसता संतांचे संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, करो आले कमलापती, करो आले कमलापती, करो आले कमलापती.
धागिन ता धागिन गिन धागिन धा धागिन तागिन ता धिन धाग धाग धिन. वा वा, याला टाळकरी. वा, वर हात करा, टाळी वाजवा, वर हात. धा 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 धा. बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, बैसता संतांचे 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 संगती, बैसता संताचे संग. संगती करो येईल कमळापदे, आपुले नवदे स्वामीये, निश्चयाचे ते दृढ झाला. संताचे संगती करो रे कमळापदे, आपुले कोणी नवदे, निश्चयाचे ते दृढ झाला. वा वा. आता हा आवाज काशीनाथ बाबा काजळे बाबाला ऐकू गेला असेल बघा वरती. पोपटरावांना ऐकू गेला असेल, बरोबर आहे की नाही. हे सगळे आपले दिग्गज सगळे वीर होते महाराज. सुधाकर महाराज दात्यांना ऐकू गेला असेल. हो, भास्कर महाराज दाण्यांना ऐकू गेला असेल. हो, ते पाहत असतील. आणि जर स्वर्गात असेल तर स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती पुन्हा आम्हाला इथे जन्म मूर्ती लोकी व्हावा जन्म. विठ्ठला विठ्ठला. 15 मिनिट तुम्ही सर्वांजवळ बसून घ्यायचा अनुभव घेतला आहे. शेवटी बैसता संतांचे संगती. कळो आले कमळापती, असे संत आहे म्हणून संत कळाले पाहिजे. आता दुसरं चला, आता संत कळण्याकरता 5 गोष्टी महत्वाच्या बरं का. संत म्हणजे काय, संतत्व म्हणजे काय बरं का. संतत्व म्हणजे काय, दुसरं कोणी ऐकत नाही, स्वतःला चूप बसवत नाही, वाया गेलेलं पाहवत नाही, योग्य अधिकारी भेटत नाही आणि भलत्याला सांगून फायदा नाही. एवढे जर 5 मध्ये तुम्हाला कळाले की संत कळाले. काय काय ऐकलं, तुमच्या चेहऱ्यावर समजल्याचे भाव मला अजिबात दिसले नाही. परत सांगू एकदा, दुसरं कोणी ऐकत नाही, स्वतःला चूप बसवत नाही, वाया गेलेलं पाहवत नाही, भलत्याला सांगून फायदा नाही आणि योग्य अधिकारी भेटत नाही म्हणून लिहित बसा. म्हणून लिहित बसले ना. अहो मला सांगा, कोण गेलो होतं तुकोबाराला विचारायला, आम्हाला उपदेशपर अभंग ऐकवा, कोण गेलो होतं का. दुसरं कोणी विचारत नाही आणि स्वतःला चूप. आता कसे काय चूप बसत आले. चंदन तरी चूप राहतो का. न लगे चंदना पुसावा परिमळ, वनस्पती मेळ वेळवणे. हो, म्हणून ह्या 5 मुद्द्यात संत असतात. आलं का लक्षामध्ये. अशा प्रकारे संत कळाले पाहिजे. संत कळत नाही. बरं, शूर कळत नाही. तुम्हाला किती लोकांना सांगता येईल बा पानिपतमध्ये प्रामुख्याने युद्ध झालं म्हणजे काय झालं. हा गेला का, कुठे गेला आता लाऊडस्पीकरवाला. ते लागलं ना गोंगून करायला सगळं. हा मग ते तुम्हाला ते कळायला पाहिजे. ते गोंगा झाल्याबरोबर हे मशीन आहे, मी मशीन नाही ना. विठाला विठाला अजून जानेवारी महिना चालू आहे. थोडं लांब ठेवा ते. हा, जानेवारी महिना चालू आहे. किती तारखेला संक्रांत होती. 14. पण तुम्हाला माहिती आहे 14 जानेवारी 1761 काय घडलेलं आहे. किती लोकांनी पानिपत वाचलं सांगा बरं. सांगा कोण सेनापती होते पानिपतच्या युद्धामध्ये. हा, सदाशिवराव भाऊ पेशवा. हा, मग तुम्ही कीर्तन ऐकायला बसला पाहिजे पुढं. आता मी सदाशिवराव भाऊ पुढे बोलणार आहे की नाही. हो, किती रुपयाला प्रेत विकत घेतली. सदाशिवरावांचं प्रेत म्हणजे काय. त्या काळात 10,000 रुपये त्याची किंमत झाली होती. ध्यानात ठेवा. ज्यावेळेला अब्दालीचं आक्रमण झालं आणि पुण्याहून पेशवे गेले, ते भारतावर आक्रमण होतं. भारत एक संघ नव्हता. ते आक्रमण परतावायची जबाबदारी बादशाची होती. बरोबर आहे का, मराठ्यांची होती. अफगाणी महाराष्ट्रावर आलं का दिल्लीवर, त्यांना दिल्ली काबीज करायची होती.
त्या दिल्ली करत बरं, दिल्ली सर्वांची, राजपूतांची, जाटांची, पंजाब्यांची, मुसलमानांची. अहो इथेही मुसलमान राहतात ना, मग मराठेच का गेले? त्या काळातले मराठे पुण्यावरून पेशवे, हो मग ते आपले राघव भरारी असतील, रघुनाथराव पेशवे, सदाशिवराव पेशवे असतील, नानासाहेब पेशवे असतील, पण दिल्लीच्या बादशाला पगारी ठेवून अख्ख्या भारताची खंडणी वसूल करत होते. हा मराठ्यांचा दबदबा होता. मराठे ध्यानात ठेवा, तुम्हाला नुसते मराठे जरी कळाले ना बरं का, मराठे तरी तुम्ही भरपूर काहीतरी कमवलं. पण मराठा असा नसतो, हो आपल्या चाळीमध्ये 50वा सप्ताह चालू आहे आणि घरात बसून ऐकतो, त्याला मराठा नाही म्हणतो. अरे कुठं ती नर्मदा, कुठं तो अब्दाली, हो कुठं ते एवढा मोठा साम्राज्य, हो संकट सर्वांवर होतं. जाट, राजपूत, हो सर्वांवर संकट होतं. पण संकटाला समोर गेले फक्त कोण? मराठे गेले समोर. हो काही लाखाची फौज होती आणि त्या फौजेमध्ये शेवटची त्यांची 8 दिवस उपासमार झाली. उपासमार. अब्दाली म्हटला तुमचं आमचं काही वैर नाहीये, सदाशिवराव तुम्ही या प्रस्तावावर सही करा, हो तुम्ही माघार घ्या. हो नर्मदेपासूनचा भारत बादशाहच्या सैने हो अफगाणिस्तानबरोबर जोडला जाईल आणि पलीकडचा भारत तुम्ही सांभाळा. जर पेशवे माघारी फिरले असते तर आत्ता आपल्याला फक्त नर्मदेच्या अलीकडचाच भारत राहिला असता आणि बाकीचा भारत अफगाणिस्तानला जोडला असता. पण पेशव्यांनी सांगितलं आम्ही मरू पण भारताचे तुकडे होऊ देणार नाही, त्याला म्हणतात मराठे. शेवटी आता दुसऱ्या दिवशी लढायचं आहे, सगळं सैन्य म्हणायला लागलं आपण लढून मरू, बरोबर आहे, पण तह करणार नाही. पोटात तर काही नाही. 8 दिवस हत्ती उपाशी, घोडे उपवाशी. आणि असं असताना सगळ्या शिपायांनी कुठून गुळ मागवला. गुळ ऐकून ठेवा, गुळ मागवला, गुळाचं पाणी केलं आणि गुळाचं पाणी पिले, थोडी तरतरी आली आणि मग हातात तलवारी घेऊन लढले. कशावर लढले? गुळाच्या पाण्यावर लढले. इतिहास ऐका. आणि लढत असताना आदल्या दिवशी सदाशिवरावांनी आपल्या पत्नीला विचारलं, पार्वतीबाई तुम्ही काय करणार? लढणारच आम्ही पण. ती पण हातात तलवार घेऊन लढली. दुपारी 12-1 वाजेपर्यंत मराठ्यांचा विजय होईल असं वाटत होतं. हो 12-1-2 वाजता आणि मल्हारराव होळकरांनी विठ्ठलरावांना सांगितलं, काय विठ्ठलराव इथं मरायची लढाई आहे. हे दोघे जण आपलं सैन्य घेऊन माघारी फिरले. भाऊ एकटे पडले. हो आणि विश्वासरावांना भाला लागला आणि सदाशिवराव हत्तीवरून खाली आले. हो आणि तो भाला काढण्याकरता त्यांना पण गोळी लागली. ज्यावेळेला घोडा हत्तीवर सदाशिवराव दिसत नाही, सैन्य घाबरलं. हो आणि आपल्या पार्वतीबाई, धनी 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 तुम्ही कुठे आहे? संध्याकाळ झाली होती, धुराडा सगळा उडाला होता, अंधार पडायची वेळ झाली होती आणि ती ओरडते धनी धनी, बेशुद्ध पडली. तिथे एक जानो भिंताडा नावाचा सरदार होता. त्यांनी आपल्या शालीमध्ये तिला टाकलं आणि पाठगोळी बांधलं आणि घोड्याहून स्वार करून पळवलं. काय धन्याची अमानत आहे ही, सदाशिवरावांची पत्नी आहे. पूर्वीच्या बाया होत्या महाराज, इतक्या श्रीमंताच्या बाया, महाराष्ट्राची मालकीन होती, तरी पण हातात तलवार घेऊन लढली. तिला म्हणतात पार्वतीबाई पेशवे, त्यांना ठेवा. आणि आता पळापळी सुरू झाली होती. हो तो जानो भिंताडा तिला घेऊन पळत होता. हो खूप दूर वर गेल्यानंतर मल्हारराव आणि विठ्ठलराव विंचुरकरचं संपूर्ण नाव सांगतो, विठ्ठलराव शिवदेवराव विंचुरकर. ते आमच्या गावचे म्हणून सांगतो तुम्हाला, अलग लक्षामध्ये, कारण आमचं गाव विंचूर पासून जवळ आहे. विंचुरकर, होळकर, दरेकर हे सगळे त्या युद्धामध्ये होते. हो आणि ज्यावेळेला हो ही अमानत स्वाधीन केली, आता कुठं ते हरियाणा आणि कुठं तो महाराष्ट्र, केवढी ती पळापळी आणि तिथून सैन्य रिकाम्या हाताने परत आलं होतं. आल्यानंतर पार्वतीबाई शुद्धीवर आल्या, आपण कुठे आहे? सगळे सांगतात आईसाहेब घाबरू नका, आता तुम्ही सुरक्षित आहे. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला पुणे जवळ आलं, पुण्यामध्ये प्रवेश केला, सगळ्यांचे चेहरे उतरले. हो झेंडा खाली उतरवला, आपला पराभव झाला म्हणून. पण पार्वतीबाई ठासून कुंकू लावत होत्या, नाही माझे मालक आहे, लढतायत अजून, हो असतील, येतील, भेटतील. महिना झाला आणि 2 महिने झाले. पत्र आलं, अयोध्येचा राजा नबाब, अयोध्येचा नबाब, हो त्याचं नाव सुजा उड्डोल, त्यांनी पत्र लिहिलं स्वतःच्या हाताने की नानासाहेब माफ करा, आम्ही तुम्हाला मदत करू शकलो नाही. युद्ध महाभयंकर होतं, मराठे उपाशी पोटी लढले. हो आम्ही पण लढलो नाही, पण आम्ही मराठ्यांना साथ दिली नाही, माफ करा. हो आणि आम्ही सदाशिवरावांचं प्रेत शोधून काढलं, ढिगाऱ्यामधून शोधून काढलं, मुंडकं सापडत नव्हतं.
शोधून काढलं, धडाला मुंडकं जोडलं. हो, आणि आम्ही चंदन मागवलं ब्राह्मणांच्या हातून. भले आम्ही मुसलमान आहे, पण हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही ब्राह्मणांना आणून आणि ते दहन केलं. सदाशिवरावांचं प्रेत सुद्धा आम्ही शोधून काढलं आणि त्याला अग्नी दिला. आणि हो, हे पत्र आहे, हे वाचा आणि पार्वतीबाईला सांगा की आता कुंकू पुसा. त्याला म्हणतात पानिपतचं युद्ध. 14 जानेवारी 1761. आणि ज्या दिवशी तुम्ही म्हणता ना तिळगुळ घ्या आणि गोड गोड कारण काय माहिती का, मला कोडग्या लाज नाही आणि कालचा कोडगा आज नाही. तुम्हाला नाही म्हणत बरं का मी, मला म्हणतो तो. हं? ज्या दिवशी आणि 1.25 लाख सुवासनी विधवा झाल्या भारतातल्या, 1.25 लाख सुवासनी, भारतातल्या नाही महाराष्ट्रातल्या. अशा आपण महाराष्ट्रीयन माणसं फक्त मराठीत लढले. हो, आणि तो दिवस आपण साजरा करत असताना तिळ संक्रांतीचा तिळगुळ घ्या आणि असं म्हणतो महाराज. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. ही घटना जर मुसलमान धर्मात घडली असते ना, त्यांनी काळा दिवस मानला असता. हो, आणि त्या पानिपत मध्ये मरण पावलेले विश्वासराव आहे ना, आताचे हे तंबाखू आले ना, हो, एकमेकाला बोलताना काय म्हणते माहिती का, ए दे सोडून, कसला विश्वास आणि कसला काय विश्वास गेला कुठं, पानिपत. अशी मुस्कडा देवात ठेवून त्याच्या माझ्यातर्फे. विश्वासराव तुला कळाला का, संत कळत नाही, सती कळत नाही आणि शूर कळत नाही. हो, ते तंबाखू खाणारे कुशाल चुनाला होतं म्हणतात विश्वासराव, विश्वास गेला पानिपतच्या युद्धामध्ये. ते हे तंबाखूवाले इतके बहादर असताना बरं का, आता इथं कोण नसणार म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही त्यांना सांगू नका बरं का तुम्ही त्यातलेच आहे. बरेच जायचं नाही, आमचे रामदास बाबा म्हणायचे बरं का, मनसुख बाबा, ते म्हणायचे या तंबाखूवाल्यानं तंबाखू हातात घेतली, चुना लावला आणि ती तंबाखू तोंडात टाकली की अकलेचे फवारे चालतात म्हणे. कोणते फवारे, त्यांचे अकलेचे फवारे चालतात. तेव्हा त्याला म्हणतात शूर. कळलं का तुम्हाला. हो, संत सती और शूरा. संत कळत नाही लोकांना, शूर कळत नाही. हो, तशी सती कळत नाही, सती. आणि म्हणून सतीचे ते घेता वान. सती चाललीत अग्नीमध्ये, पण कशी चालली, ठासून कुंकू लावते. का बरं, माझा पती अजून जिवंत आहे. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. आता कुंकू कोणाला शोभतो, कोणाला शोभतं, नवरा जिवंत आहे तिला का नवरा मेल्यानंतर. हा, तुकोबाराय म्हणतात बर का, साजे अलंकार, साजे अलंकार, साजे अलंकार, साजे अलंकार, जरी भोगिता भ्रतार, तरी भोगिता भ्रतार, रे भोगिता भ्रतार, रे भोगिता भ्रतार, रे भोगिता भ्रतार, रे भोगिता भ्रतार. ए साजे अलंकार, तरी भोगिता भ्रतार, तरी भोगिता भ्रतार, तरी भोगिता भ्रतार. साजे अलंकार, रे भोगिता भ्रतार, रे भोगिता भ्रतार, रे भोगिता भ्रतार. नवरा जिवंत आहे, बाई ठासून कुंकू लावते, ते पण मोठं लावते. हा, एक मै लावून दिसतं ते कुंकू लावून बाई दिसाच्या आधी कुंकू दिसते, ते लाल भडक. काय बाईंचं कुंकू पाहावं लागतं जवळ जाऊन, आहे की नाही, आहे किंवा नाही. नवऱ्यावर प्रेमच तेवढं आहे ना. आपला नवरा जिवंत आहे तर ठासून कुंकू लावणाऱ्या बाया आहे, नवऱ्यावर प्रेम तितकं आहे. आता बारीक आता टिकली म्हणजे काय, आपण चांगला अर्थ लावतो. टिकली म्हणजे काय, असं वाटत होतं टिकते का नाही, पण टिकली. कळलं का तुम्हाला. अशा काळामध्ये सुद्धा, मोबाईलच्या काळामध्ये सुद्धा टिकली म्हणजे अजून आहे. टिकते का नाही पण टिकली. पण हो, साजे अलंकार, अलंकार तिला साजतात. मंगळसूत्र कोणाला साजतं, पती जिवंत आहे तर. कुंकू कोणाला साधतं, जिवंत. अहो शृंगार म्हणतात तो कशा करता. हा शृंगार हो गावच्या लोकांकरता करायचा असतो का नवऱ्या करता. आता नक्की सांगा, स्त्रीचं सौंदर्य पती करता असतं का लोकांकरता असतं. बरोबर आहे की नाही. घरात जर आपला पती तर पती समोर ठासून कुंकू लावावं, चांगलं राहावं, पावडर लावून राहावं. पण ही बाई काय करते माहिती का, दिवसभर तो बिचारा घरी राहतो, ती पोतं घालून बसते. सॉरी बर का, ती पोतच बोलवते गाऊन गाऊन मॅक्सी.
आणि मग बाहेर जायचं तो घरी राहतो, बाहेर जाते ना शॉपिंगला, मग अशी सजून. आता हे लोकांना दाखवण्याकरता का नवऱ्या दाखवण्याकरता? साजे तुकोबार आहे म्हणतात ते तुम्हाला सांगतो. साजे अलंकार जरी भोगिता भरा, हे सौंदर्य पती करता असतं, आपल्या नवऱ्याकरता सौंदर्य असतं, ते लोकांना दाखवण्याकरता नसतं ते. हो, आणि अशा प्रकारची पतिव्रता. हो, ज्यावेळेला पण मला सांगा, तो जर मरण पावला, शृंगार करत नाही ती. हो, अजिबात. कारण कोणाला दाखवायचंय? ज्याला दाखवायचं तो मरण पावला, आता सौंदर्य दाखवायचं कुणाला? हो, इथं संत महात्मे असं म्हणतात, जर विधवा झाली ना आणि जर तू विलास केला, विलास, विधवेशी विलास विटंबना, विद्वेषी विलास विटंबना, विद्वेषी विलास विटंबना. राजाला आळस संन्याशा सायास, राजाला आळस संन्यासा सायास, राजाला आळस संन्याशा सायास, राजाला आळस संन्यासा सायास. विधवेशी विलास विटंबना. विद्वेषी विलास विटंबना, विद्वेषी विलास विटंबना. विधवेने विलास करणं म्हणजे विटंबना आहे, ती काही करायची गरज नाही. ती अशा प्रकारची सती, ज्यावेळेला आपला पती अग्नीमध्ये, माऊली म्हणतात तिला अग्नी दिसतच नाही, काय दिसतो? पती. हो, तिला आपलं अंग दिसत नाही, ते आगी ना अंग ना लोक देखे, अशा प्रकारची. हो, पण तो अग्नी काय म्हणतो माहिती का? हो, तुझा हा जो शृंगार आहे ना, नाकात नथ आहे, मंगळसूत्र आहे, कपाला कुंकू आहे, पण हे फक्त अग्नीत प्रवेश करेपर्यंतच आहे. काय त्या सतीचा निश्चय असतो बघा. आमच्या गावाजवळ येवला तालुक्यात एक गाव आहे, त्याचं नाव पहिले मैतापूरवाडी होतं, बरं का? मैतापूरवाडी, त्याला आता सत्यगाव म्हणतात. सत्यगाव का म्हणतात? एका सतीने तिथं अग्नी प्रवेश केला म्हणून तिला काय म्हणतात? सत्यगाव. तर ती जळाली नाही, तिच्या ज्या मिऱ्या आहे ना त्या तशाच्या तशाच निघाल्या, पण ती संपूर्ण मिऱ्या अग्नीभर घाबरतो महाराज सती पुढं. अग्नीला पण भीती वाटते, बाप रे काय सती, काय निश्चय आहे त्या सतीचा, काय चालली, आवेशामध्ये चालली सती. हो, आणि मग तो अग्नी म्हणतोय, पण हे सगळं तुझं सौंदर्य अग्नीत प्रवेश करेपर्यंतच आहे. मला दोन्ही सांगायचे, अग्नी पण सांगायचंय, सती पण सांगायची. अग्नी म्हणतो, माझ्या पुढं ओलही जळतं आणि सुकही जळतं, माझ्या पुढं पतिव्रता पण जळते, भाजलं तरी जळतं, मी कोणाची पर्वा करत नाही. काय या अग्नी पुढे काय विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय अग्नी पुढे शृंगारीले चाले, आया अग्नी पुढे शृंगारी सारे, काय अग्नी पुढे शृंगारीले चाले, आया अग्नी पुढे शृंगारी सारे. ओटीचे उकले कसा पासी, ओटीचे उकळे नकाबासी, ओटीचे उकळे नकाबासी. काय अग्निपाशी शृंगारी, शृंगार चालत नाही अग्नीला, जाऊन खाक करून टाकतो. अशा प्रकारे सती चाललेली. आता तिसरा वर्ग आहे, कोणता? समाज. इथं काय बघे कमी असतात का? सरण पेटलेलं आहे, सतीने शृंगार केलेला आहे, आता ती प्रवेश करणार आहे, तिथं गर्दी नसते का? पाहणारे सगळे असतात, हे पण असतात, हे पण असतात. चालली वाटतंय महादूची बायको चालली रे सती, मग गेलीच पाहिजे, बसून काय करणार आहे, मागं राहून काय उपयोग आहे तिचा? ती तरुण आहे अजून, मग तरुण आहे तर का ते का दुसरं लग्न करणार आहे का? जाऊ द्या चालली. मग त्याच्यात एखादं म्हातारा असतं, जा बाई जा. आता आधी करता नाही याचा, दात पडलेले याचे फार, आयुष्यात कीर्तन कधी ऐकलं नाही, धर्म माहिती नाही, रीतिरिवाज नाही. तिला म्हणतो बाई, तेवढाच मोठेपणा घेतो, जा बाई जा, चांगलं वेळ तुझी कीर्ती राहील, जा बाई जा. तू कवऱ्या म्हणतो हा उपदेश नाहीये, आणि तुझ्या उपदेशामुळे हा चाललेली नाहीये, हे ध्यानात ठेव. अभंग दुसरा. हातून हे उपदेश, 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 हातून हे उपदेश.
हात नहे उपदेश हात नहे उपदेश हात नवे उपदेश हात नवे उपदेश हात नहे उपदेश सुख अंतरी उल्हास सुख अंतरी उल्हास सुख अंतरी उल्हास आज नवे उपदेश अंतरी उल्हास सुख अंतरी उल्हास सुख अंतरी उल्हास हो बारकुमार हरी जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरे जय जय विठोबार कुमार जय विठोबार हरे जय विठोबार कुमार विठोबार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय विठोबार कुमार जय 7 प्रकारचे तीर्थ सांगितलेले. तीर्थ किती? 7. त्या 7वं तीर्थ स्त्रीचं तीर्थ आहे. 7वं. पहिले 6 ऐकून घ्या. विद्या तीर्थे जगती विबुधो साधवो सत्य तीर्थे गंगा तीर्थे मलिन मनसा योगिनो ध्यान तीर्थे धारा तीर्थे धरणीपतयो दान तीर्थे धनाढ्यो लज्जा तीर्थे कुलयुवतया पातकम क्षालयंती. विद्वानाचं विद्यातीर्थ, धनाढ्य माणसाचं दान करणं हेच तीर्थ बरं का. हो. धारा तीर्थ म्हणजे रणांगणात लढणारा जो असतो ना त्याचं रणांगण हेच तीर्थ आहे. युद्धाची वेळ आली आणि तो जर म्हणला मला वारीला जायचंय, राजा मिळायचे नाही, तो भाव वेगळा. पण अशा माणसाला हो वारीचं पुण्य मिळणार, लढायचं. तो अहो लढून मरण जर पावला ना 2 प्रकारचे लाभ असतात. आता तुम्ही आपण मेलो तर मेलो, पण योद्धा जर मरण पावला ना, जिवंत राहिला तर पृथ्वीचं राज्य आणि मेला तर स्वर्गाचं राज्य. हातो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महेम तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. तुका म्हणे शूर दोन्ही पक्षी भला, तुका म्हणे शूर तोही पक्षी भला, तुका म्हणे शूर दोन्ही पक्षी भला. तुका म्हणे शूर तोही पक्षी भला, मरता मुक्त झाला जिता भोगी, मरता मुक्त झाला गीता भोगी, मरता मुक्त झाला गीता भोगी. दोन्ही पक्षी भला, मरता मुक्त झाला जिता भोगी. जिवंत राहिला तर पृथ्वीचं राज्य भोगणार, मेला तर स्वर्गाचं राज्य. अशा प्रकारचा तो असतो. हो. तुका म्हणे रणी लाभ देता जीव देता लाभ दुनी. हो अशा प्रकार. आणि सती सुद्धा तुका म्हणे सती आणि अग्नी न देखे ज्या रीती तया रीती दृढ मन आणि करी साधाया कारण. अशा प्रकारची सती आजच्या काळामध्ये समजून घ्यायचं कारण एकच आहे की तुमच्या घरात कमीत कमी सीता, सावित्री है ना, सावित्रीबाई फुले है ना, जिजाऊ माँसाहेब असे काहीतरी फोटो लावा है ना. तो जो किल्ला आहे ना माऊली किल्ला इथंच आहे ना, तो कोकणामध्ये
माऊली किल्ल्यावर होत्या जिजाबाई, शहाजीराजे पण होते. पण धन्याचा हुकूम कोणाला? हो, लखोई जाधवांना. ते मोगलांची चाकरी करत होते आणि शहाजीला रातोरात पकडा. आणि जेव्हा माऊलीच्या किल्ल्यावरून शहाजीराजे निसटले आणि रात्रभर घोडदौड चालू होती. लखोजी जाधव पाठला करत होते. कोणाचा? शहाजीराजांचा. म्हणजे सासरा पाठला करतोय. कोणाचा? जावयाचं. जावयाचा. काय नोकरी बघा ना ती. हं? ही काय नोकरी आहे का अशी? पण रात्रभर घोडदौड करताना शहाजीराजे एकटे नव्हते, जिजाबाई पण होत्या आणि त्या 7 महिन्याच्या गरोदर होत्या. जुन्नरला गेल्या. जुन्नरपर्यंत पाठलाग चालू होता आणि जुन्नरला शहाजीराजे जिजाबाई पोहोचले. काही ठराविक सैन्य होतं आणि अख्ख्या जुन्नरला वेढा दिला लखोई जाधवानी. ती तलवार घेतली आणि विजयराव विश्वासरावांच्या वाड्यासमोर आले. कुठे तो भोसला? काढा त्याला बाहेर. विजयराव विश्वासराव वाड्याच्या बाहेर आले. शांत राहा, शांत राहा. भोसले इथं नाही आहेत आणि तुम्ही आमचे पाहुणे आहेत. हो लखोजीराव, तुम्ही आमचे पाहुणे आहेत. पहिला तो भोसला बाहेर काढा. पळाला असेल, पळकुटा असेल. आमचे पाहुणे आहेत, त्यांना शिवे द्यायच्या नाही. यांनी तलवार काढली, त्यांनी पण तलवार काढली. आता विजयराव विश्वासराव आणि लखोई जाधव यांची तलवारीला तलवार भिडणार तेवढ्या जिजाबाई धावत आल्या. 7 महिन्याच्या गरोदर होत्या. धावत आल्या. काय म्हणत? आबा, हे काय? आणि आबा म्हटल्याबरोबर मुलीचा शब्द कानावर पडल्याबरोबर लखोई जाधवाच्या हाताची तलवार गळून पडली. की अरे जीव, तू इथं आहे, मग कुठं असणार? म्हणे माझ्या कुंकवाचा धनी जिथं आहे तिथंच राहणार ना. किती पश्चाताप झाला या बापाला. धावत गेले तलवार टाकून. ते आपल्या मुलीला कवटाळलं आणि मग त्यानंतर शिवनेरी किल्ला त्यांच्या आधिपत्याखाली होता. मग त्या किल्ल्यावर जिजाबाईला सुरक्षित ठेवलं. पण मला एक सांगायचं, ही रात्रभर जी घोडदौड होते ना, माऊली किल्ला ते जुन्नर, त्या घोडदौडमध्ये शहाजीराजे जिजाबाई घोड्यावर घोडदौड करत असताना 7 महिन्याच्या गरोदर असताना त्या पोटातल्या गर्भाला म्हणजे शिवाजी महाराजांना सांगत होत्या, बाळ तू माझ्या उदरात आहे आणि माझी घोडदौड चालू आहे. ध्यानात ठेव, ही तुझी विश्रांतीची वेळ असायला पाहिजे, पण मलाच विश्रांती नाही तर तुला कसली विश्रांती मिळणार? बाळ शिवबा, हो अशीच घोडदौड तुला आयुष्यभर करावं लागणार आहे. आणि अशी घोडदौड केली म्हणून हे स्वराज्य उभं आहे, म्हणून मराठी माणूस जिवंत आहे. ध्यानात ठेवा. हो, अशा प्रकारे स्त्रियांनी जो इतिहास घडवला, मग त्या जिजाबाई असतील त्यांचा तुमच्या घरात फोटो पाहिजे, सावित्रीबाई फुले त्यांचा तुमच्या घरात फोटो पाहिजे, झाशीची राणी त्यांचा घरात फोटो पाहिजे, है ना. हो, हा अभंग स्त्रीलिंगी आहे. सतीचा अभंग असल्यामुळे आगी देखोनी या सती. हो, आणि या सप्ताहाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं योगदान आहे. आजही तुम्ही पाहतो साधारण 50 माणसं असतील, है ना, आणि 100 महिला असतील, बरोबर आहे. आता 50 माणसं आहे ते पण पार्श्ववाडीतले नाहीये, ते पण बाहेरचे आहेत. पार्श्ववाडीत ते मोजून 4, 5, 7, 8, 10 माणसं असतील, पण पार्श्ववाडीमध्ये 10 हिंदू आहे, एवढं काही कमी आहे काय? त्यांच्या नावाने टाळ्या वाजवा. आलं का लक्षामध्ये? पण या ज्या महिला बसल्या आहेत ना, या पराक्रमी, खरंच पराक्रमी. मी ज्यावेळेला वर्तन बोलवतो ना, आमच्या मेघाताई, बर्वेताई सगळ्या येतात तिथपर्यंत. मी घंटाळीला बोलवलं, ठाण्यातलं घंटाळी देवी ना, आराध्य दैवत आहे आपलं ठाणे शहराचं, घंटाळी माता. तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, त्यांचे मालक 10-12 पिढ्या झाल्या त्यांच्या, ते मुंबईला राहतात. आता हे मंदिर कोण सांभाळणार? हो, आम्ही म्हटलं आम्ही सांभाळतो. त्यांनी विकलं, 2.5 कोटीला ते मंदिर आपण खरेदी केलंय, घंटाळी माता मंदिर. ते आता ते आपलं आहे, तिथं वारकरी संप्रदायाचे सर्व कार्यक्रम राबवायचे आपल्या तिथं. आमची विश्व हिंदू परिषद काही कमी नाही, आपल्याला सर्व भगवंतांनी भरपूर दिले आहेत. आणि आता तर काय महाराज, नुसता चंगळवाद आहे, काहीच कमी नाही लोकांकडं. घरात पाय ठेवला की आपण काशीवर पाय ठेवल्यासारखं वाटतंय ते, काचेवर. आरसा बघायची गरज नाही, भिंत पाहिली की आपलं तोंड दिसतं, भिंतीत तोंड दिसतं, आरशात तोंड दिसतं, लादीमध्ये तोंड दिसतं, काय चकाचक आहे. फक्त तुमचे चेहरे का उतरले काय कळत नाही बुवा. एवढं सगळं जर आहे तर चेहरे उतरायचं काय कारण आहे? प्रफुल्ल राहा. अरे तुम्ही 100-150 लोकांनी हा सप्ताह टिकवला, याच्यापेक्षा आणखी काय पुरुषार्थ असायला पाहिजे ते. हो, आणि असा हा पुरुषार्थ महिला मंडळींनी, पुरुषांनी टिकून ठेवला. मला सगळ्या जुन्या लोकांच्या आठवणी होत आहेत. आमचे बर्वे महाराज, त्यांनी वाघ, आमचे बर्वे है ना,
ही सगळी मंडळी या ठिकाणी होते. आणि असे लोक सगळे पोपटराव कळमकर होते ना एक साथ आपले कळमकर कार्यकर्ते होते आपले. झेंडे बाबा आहे ना. हो कुठं ते हो लोकमान्य टिळकाला भेटायला यायचे मला पत्रिका द्यायला वगैरे. या लोकांनी खूप कष्ट केले. हो स्मरणिका तयार करा त्यांच्या नावाची एक अध्याय झेंडे बाबांचा लिहा, एक अध्याय बर्वे बाबांचा लिहा बरं का. त्याच्यामध्ये एक अध्याय लिहा. अशी स्मरणिका सुंदर तयार करा. सप्ताह संमेलनानंतर पुढच्या सप्ताहापर्यंत ती स्मरणिका तयार करा. म्हणजे ठाण्याचा इतिहास शिल्लक राहिला पाहिजे. ठाणे शहर म्हणजे हो महाराष्ट्रामध्ये या ठाणे शहराचा एक इतिहास असा सुंदर आहे. रंगनाथ गुरुजी या ठाणे शहरात आले. त्यांचे गुरुजी विनायकराव साखरे ते पण आपल्या ठाण्यात आले. आणि त्यांचे गुरु द्रविड होते युपीचे तिकडचे, ते पण ठाणे शहरात आले. असा ठाणे शहरला इतिहास आहे. मामासाहेब आले, रंगनाथ गुरुजी परभणीकर आले. असा ठाणे शहर हा आणि वारकऱ्यांचा फार मोठा समुदाय, मोठे सप्ताह या ठाणे शहरामध्ये राहतात. आणि त्या सर्व सप्ताहापैकी पारशेवाड्यातील 2 सप्ताहापैकी खालच्या आळीचा सप्ताह हा आज या ठिकाणी 5वा दिवस पार पडतोय. राहिलेले 8 दिवस नक्की चांगल्या प्रकारे पार पडतील याची मला खात्री आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आठवणी एका छाती दुखते आता साल म्हणायचं बंद झालं. आठवणी एका 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 उडी घाली मन तुका उडी घाली मन तुका मन तुका दोन हे उपदेश हा दोन हे उपदेश उडी घाली म्हणे तुका उडी घाली तो नवे उपदेश तो नवे उपदेश सुखांतरी उल्हास अंतरी उल्हास सुखांतरी उल्हास 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 सुखांतरी उल्हास अंतरी उल्हास अंतरी उल्हास सुखांतरी उल्हास सुखांतरी उल्हास हा दोन हे उपदेश हा दोन हे उपदेश आपण जे चिंतन ऐकलं तुकोबाराय ज्ञानोबारायांचे विचार, हे विचार इतके गहन आहे माणसाला झोप लागू देत नाही. गेली 4-5 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आणि कीर्तन नाही चिंतन तर चालू असायचं. मग आम्ही लिखाण करायला सुरुवात केली. जे बारीक निरीक लिखाण असतं अनेक प्रमाणं अनेक सिद्धांत, हे सर्व सिद्धांत आणि पुस्तक रूपाने समाजासमोर यावे याकरता आपण 4 ग्रंथ लिहिले. एक पहिला ग्रंथ लिहिला उन्मेख ज्ञानेश्वरीतील व्यक्तिरेखा, तो आज उपलब्ध नाही आहे. पण नंतर जे 3 प्रकाशन आपण केले त्यामधलं एक प्रकाशन प्रमेय पराग, याला
परमपूज्य बंडातात्या कराडकरांनी याला आणि प्रस्तावना दिलेली आहे, याला अभिप्राय दिलेला आहे. आणि अशा प्रकारचं हे प्रकाशन अत्यंत दुर्मिळ आहे. आपण दुकानात वगैरे काही कुठे ठेवत नाही, पण तुमच्यासारख्या मुमुक्षूंच्या प्रत्येकाच्या घरात हे असलं पाहिजे. तर याची 100 रुपये किंमत आहे. ज्यांना कुणाला हवं असेल त्याने अवश्य घ्या ही विनंती करतो. सर्वांना धन्यवाद देतो. टाळकरी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, कार्यकर्ते सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल